शेठ लोणकरणजी चंडक स्मृती व्याख्यानमाला पर्व 27वे याच्यामध्ये जे पाहुणे आहेत त्यांना मी विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं। आदरणीय अध्यक्षा मसपच्या डॉक्टर श्रुतीश्री वडकबाळकर मॅडम, व्याख्याते श्री गोविंदजी काळे, आयोजक श्री किशोरजी चंडक, प्रमुख उपस्थिती गिरीशजी चंडक यांना मी विनंती करते की त्यांनी स्थानापन्न व्हावं। धन्यवाद। आजचं जे 80 पुष्प आहे व्याख्यानाचं, कारण पहिल्या वर्षी 2 व्याख्यानं आयोजित केली होती, त्यानंतर दरवर्षी 3 व्याख्यानं आयोजित केली गेली, असं मिळून आजचं 80 असणारं पुष्प या व्याख्यानाचं विणणार आहेत श्री गोविंदजी काळे सर। प्रथम या कार्यक्रमामध्ये सर्व उपस्थित मान्यवरांचं हार्दिक स्वागत, हार्दिक स्वागत, हार्दिक स्वागत। प्रथम या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्यासाठी मी आमंत्रित करत आहे श्री किशोरजी चंडक यांना। त्यांनी प्रास्ताविक सादर करावं। सन्माननीय आणि आदरणीय व्यासपीठावर विराजमान आजचे व्याख्याते आणि आमच्या महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा सोलापूरचे सदस्य श्री गोविंदजी काळे, मसापच्या अध्यक्षा सोलापूर शाखेच्या अध्यक्षा श्रुतीश्री वडकबाळकर, लोणकरणजी जगन्नाथजी चंडक ट्रस्टचे सचिव आणि विश्वस्त डॉक्टर गिरीशजी चंडक, आणि उपस्थित सर्व रसिक श्रोते हो, बंधू भगिनींनो, पाहता पाहता 27वं वर्ष संपत आलं। एका छोट्याशा गोष्टीने चालू झालेली एखादी घटना कशी मोठी होत जाते त्याचं हे उदाहरण आहे। सुरुवातीचे जर आपण पाहिलं तर मला अजूनही आठवतंय की हुतात्मा स्मृती मंदिरमध्ये आपण व्याख्यानमाला घेत होतो आणि पहिली 12-13 वर्ष जवळजवळ 1200 लोक, म्हणजे ते मधली जी 2 रस्ते होते वर जाण्यासाठी खुर्च्यावर, ते देखील भरलेले असायचे, त्या ठिकाणी मंडळी बसलेली असायची। अर्थात त्यावेळेस सेलफोन नव्हते, मोबाईल नव्हते, इंटरनेट नव्हतं, नेटफ्लिक्स नव्हतं, त्या जमान्यात ती गोष्ट साध्य झाली। पण आता ज्यांना खरोखरच काहीतरी ऐकावं असं वाटतं, काहीतरी वेगळं आपण ऐकू, ज्या गोष्टी माहिती नाहीत त्या माहिती करून घेऊ, या दृष्टीने आपण ही व्याख्यानमाला अशीच चालू ठेवली। यावर्षी माझी खरी म्हणजे इच्छा होती की शाळेतल्या विद्यार्थ्यांनी, कॉलेजमधल्या विद्यार्थ्यांनी ह्याच्यामध्ये उपस्थिती लावावी, कारण 10 पैकी 20 पैकी 30 पैकी जरी आपण लोकांना रस्त्यावर विचारलं की महाराणी ताराराणी म्हणजे कोण, तर त्या लोकांना कोण आहे ते माहीत नाही। हा आपला आपल्या इतिहासाबद्दलचं हे आपलं प्रेम, किंबहुना आपण कधी ह्या गोष्टीकडे लक्षच दिलं नाही, आपल्याला पण शिकवलं गेलं नाही। तर ह्या गोष्टी आपण आवर्जून आपल्या सर्व रसिकांसमोर याव्यात, त्यांनी ते ऐकावं, या दृष्टीने आपण यावर्षी या 3 महिलांविषयी कार्यक्रम घ्यायचा विचार केला होता। अर्थात पहिलं आणि दुसरं व्याख्यान अतिशय चांगलं आणि प्रत्येकाने मागून जी प्रतिक्रिया दिली त्यावरून लक्षात येतं की सगळ्यांना ते फार भावलं होतं। आजचंही जे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांवर जे व्याख्यान होणार आहे ते देखील असंच निश्चित सगळ्यांना आवडेल असं आहे।
त्यांनी काय काम केलं हे खरोखरच वाखाणण्याजोगं आहे. जवळजवळ 65 वर्ष राज्यकारभारामध्ये राहून आणि 25व्या वर्षी वैधव्य आलेलं अशा व्यक्तीनं काय काय करावं, म्हणजे डोळ्यासमोर नवरा गेला, मुलगा गेला, सासरे गेले, सासू गेली, हे सगळेजण गेले असताना आणि तिच्यावर त्यावेळच्या प्रसंगानुसार अनेक लोकांनी त्यांच्यावर जो काही प्रयत्न केला होता की यांनी पुढे जाऊ नये म्हणून, तर त्या दृष्टीने यांनी काय काय केलं हे आज आपण ऐकणार आहोतच. आज 19 डिसेंबर रसिको हो, माझ्या आजोबांचा आज 118वा स्मृतिदिन. त्यांचं नाव लोणकरण का पडलं इथून मी थोडंसं आज चालू करतो त्यांच्याविषयी बोलायला. अनेक जण बोलताना आपल्याकडे लोणकर हे आडनाव आहे, त्यामुळे बोलताना अनेक जण लोणकर हा शब्द वापरतात, पण त्यांचं नाव खरं म्हणजे लोणकरण. मारवाडी भाषेत आम्ही त्यांना लूणकरण म्हणायचो. लूण म्हणजे लवण, लवण म्हणजे मीठ. माझ्या आजोबांच्या आधीची मुलं जगत नव्हती म्हणून एके दिवशी सकाळी घरामध्ये रांगोळ्या वगैरे काढून दरवाजावर आम्ही सगळेजण, म्हणजे आमच्या घरातले, कारण मी कसं असणार त्यावेळेस, सगळे उभारले होते आणि एक रस्त्यावरची नेहमीची झाडूवाली बाई आली आणि ती रस्ता साफ करताना तिला घरात बोलवलं. तिला मानाने सांगितलं की तू ही नवीन साडी आहे ती नेस. ती म्हणाली कशाला, तर म्हणे तू नेस तर खरं म्हणून. तिने ती साडी घेतली, नेसली तिने आणि मग तिला एका पाटावर बसून तिच्या ओटी भरताना तिच्याबरोबर आमच्या आजोबांना तिच्या ओटीत देऊन टाकलं. ती म्हणाली हे काय, तर म्हणले आजपासून हे मूल तुमचं, आम्ही तुझी ओटीमध्ये हे तुला देऊन टाकलं. ती म्हणाली आहे तेच घरातले काही सांभाळता येत नाही, अजून नवीन कुठलं मूल सांभाळू मी, आणि एवढ्या मोठ्या माणसांचं मूल कुठे मी सांभाळणार. मग त्याने आमच्या लोकांनी, घरच्या लोकांनी विचारलं मग खरंच नको का तुम्हाला हे मूल. म्हटलं नको वा, मला काय जमणार नाही, झेपणार नाही हे. म्हटलं ठीक आहे, आमचं मूल आम्हाला परत द्या तुमचं हे तो. मग ते घेतलं ना, आता तुमचं मूल आम्ही कसं घ्यायचं, तर त्याच्या वजनापुरतं थोडं मीठ तरी घ्या तुम्ही, म्हणजे देवाणघेवाण पूर्ण होऊन जाईल. आणि मग मिठाच्या बदल्यामध्ये माझ्या आजोबांना आम्ही विकत घेतलं आणि मग मात्र आजोबा 71 वर्षाचे होऊन मग गेले. आता त्यावेळेस हार्ट अटॅकला फार चांगले इलाज उपलब्ध नव्हते म्हणून, पण 71 वर्षाचं त्यांचं आयुष्य हे अतिशय परिपूर्ण असंच होतं. आपण ज्या मिठाच्या बदल्यामध्ये आपल्याला विकत घेतलेला आहे त्या मिठाचा मोबदला किंवा आपण त्याचं ऋण हे त्यांनी आयुष्यभर मानलं. स्वतःसाठी तर प्रत्येकजण करतात, पण देशासाठी, गावासाठी, समाजासाठी त्यांनी अनेक कामं केली. त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांनी सदैव खादी परिधान केली. गांधीजींचं युग होतं, त्यांना खादी प्रिय होती, गांधीजींचे ते अनुयायी होते, विनोबाजींचे ते अनुयायी होते आणि त्यामुळे खादीत ते नेसत असत नेहमीच. जेव्हा आम्ही चंडक बगीचा हा परिसर विकत घेतला 1913मध्ये आणि त्या ठिकाणी आम्ही चाळी बांधल्या. सुरुवातीला जंगल असल्यामुळे त्या ठिकाणी कोण लोक येत नव्हती. मग आमच्या आजोबांनी किंवा आणि पणजोबांनी सांगितलं की ते 6 महिने तुम्ही राहत असाल तर तुम्हाला 6 महिन्याचं भाडं लागणार नाही. अर्थात 1913 पासून 2023पर्यंत आजही आम्ही 5 रुपये प्रतिमाह 2 किंवा 3 खोल्यांचं भाडं अगदी दाबून आणि काही काही लोकांच्या म्हणण्यानुसार जुलमी पद्धतीने आजही आम्ही वसूल करतो 5 रुपयाचं भाडं त्यांच्याकडून. गेल्या 110 वर्षात त्यांनी आम्हाला 6,600 रुपये भाडं दिलेलं आहे. 5 पिढ्या तिथे नांदलेल्या आहेत. तर त्या ठिकाणी घरं खाली असताना आणि मार्शलच्या लॉच्या वेळेस थोडासा गडबडीचा भाग असताना अनेक स्वातंत्र्यासाठी कामं करणारी लोक रात्री बेरात्री फिरत असत. माझे आजोबा तसे 7वी शिकलेले, म्हणजे इंग्रजी 7वी, पण त्यांना मराठी, इंग्रजी, कन्नड, हिंदी, गुजराती, मारवाडी अशा अनेक त्यांना भाषा अस्खलितपणे येत होत्या. आणि इंग्रजी येत असल्यामुळे ब्रिटिश सरकारचे जे अधिकारी होते, पोलीस वगैरे होते, त्यांच्याशी ते नेहमीच बोलत असत, चांगलं बोलत असत. त्यांना घरी बोलवून पार्टी होत असे आमच्या घरी. त्यांच्यासाठी सगळी ताटं वगैरे सगळी वेगळी असायची. पण त्या पार्टी होत असल्यामुळे इंग्रजी लोकांशी त्यांचे संबंध चांगले होते आणि त्याचा थोडासा गैरफायदा घेत हे असे स्वातंत्र्य सैनिक जे होते त्यांना ते रात्रीच्या 2, 2:30, 3 वाजता चंडक बगीचात जाऊन डबा देत असत.
त्या डब्यामध्ये पुढील 3-4 दिवसासाठीचा शिदास म्हणजे भाकऱ्या आणि चटणी वगैरे असायची आणि त्यामध्येच कधी 5 रुपयाची कधी 10 रुपयाची एक नोट ठेवलेली असायची आणि पहाटे 4च्या आधी तुम्ही इथून निघून जा म्हणून ते त्यांना सांगायचं. अर्थात काही काही गोष्टींचं बिंग लवकर फुटत असतं, ते थोडं लवकरच फुटलं आणि त्यांना एक बातमी मिळाली की तुमचं हे तुम्ही जे लोकांना देतात पैसे वगैरे ते कळालेलं आहे आणि कदाचित तुम्हाला अटक व्हायची शक्यता आहे. हे त्यांनी ऐकल्यावर त्यांनी सोलापूर सोडलं आणि ते 6 महिने दररोज रात्री वेगळी रेल्वे पकडून अख्खं भारत त्यांनी पिंजून काढला. अनेक ठिकाणी ते गेले आणि जेव्हा त्यांना लक्षात आलं की त्यांना कळवलं की आता तुम्ही यायला हरकत नाही आहे, त्यावेळेस मग ते सोलापुरात परत आले. परंतु तो जो एक राष्ट्राविषयीचा प्रेमाचा भाग होता तो तसाच राहिला आणि मग 1935 पासून 1951पर्यंत ते सोलापूर म्युन्सिपाल्टीचे ते नगरसेवक होते. कर्मधर्म संयोगाने 1946 साली त्यांच्यामध्ये आणि आणखीन 2 लोकांमध्ये थोडीशी चुरस अशी निर्माण झाली की या वर्षी पुढच्या वर्षी आणि त्याच्या पुढच्या ते 1-1 वर्षाचा कालावधी होता, तर सोलापूरचा अध्यक्ष कोण होणार म्हणून. आणि हे सगळे मित्रच एकाच पक्षातले, एकमेकांशी बरोबर नेहमीच राहणारे. आणि मग त्यांनी ठरवलं की आपण एक काम करूयात, भांडण्यापेक्षा आपण 3 चिठ्ठ्या करूयात, 1946, 1947 आणि 1948. आणि ज्याला जी चिठ्ठी मिळेल त्यांनी त्या चिठ्ठीनुसार अध्यक्षपद घ्यायचं. आणि कर्मधर्म संयोगाने 1947ची चिठ्ठी आमच्या आजोबांच्या नावाची निघाली. आणि मग 15 ऑगस्ट 1947 रोजी आजोबांनी सोलापुरात भारताचा स्वातंत्र्याचा पहिला झेंडा सोलापुरात उंचवला. कुठेतरी पुण्याही कुठेतरी कामाला येत असते. मी आधी काल सांगितल्याप्रमाणे माझ्या आजोबांचे आजोबा संतोखीरामजी हे जवळजवळ 1890च्या सुमारास जमखंडीला आले होते. त्यावेळेस राजस्थानमध्ये अतिशय मोठं दुर्भिक्ष होतं, पाणी प्यायला नसायचं. 2-2, 3, 5-5, 6-6 वर्ष तिथे पाऊस पडत नसायचा आणि पाऊस पडला आणि 3-4 वर्षाचं मूल असायचं ते घरात पळत यायचं काहीतरी आकाशातून पडतंय म्हणून, कारण पाऊस म्हणजे काय हे माहीत नव्हतं. तर अशा वेळेस त्या ठिकाणी लोकांना पिण्याची पाण्याची सोय व्हावी म्हणून माझ्या पणजोबांनी त्यांच्या गावामध्ये एक तलाव बांधला. 7 एकर जागा दिली आणि त्यामध्ये तलाव बांधला आणि त्याला नाव दिलं होतं संतोख सागर. मजा अशी की 1976मध्ये इंदिरा गांधीजींनी राजस्थानच्या लोकांसाठी चंबळ नदीवर एक धरण बांधलं आणि त्याचे कालवे काढले आणि ते कालवे सगळ्या राजस्थानमध्ये फिरवले. आणि त्याला नाव त्यांनी त्यावेळेस जी फिल्म डिव्हिजन की भेट अशी सिनेमाच्या आधी ते एक 10-15 मिनटं 10-5 मिनटाची एक न्यूज असायची. तर त्यामध्ये एक न्यूज आली होती संतोख सागर से इंदिरा नहर तक. आणि त्याचं मागचं जे आवाज असायचा तो असा होता की एखाद्या राजस्थानमधल्या एखाद्या गावामध्ये एखादा शेठ गावासाठी विहीर बांधतो, तलाव बांधतो आणि त्या गावाच्या लोकांची तहान भागवतो. तसंच भारताच्या पंतप्रधान यांनी चंबळ नदीवर कालवे काढून धरण बांधून कालवे काढलेले आहेत आणि त्या कालव्यापासून आता पूर्ण राजस्थानची तहान भागवली जाणार आहे. अर्थात ते संतोख सागर त्यांनी का निवडलं ह्याचं काही कारण मला माहीत नाही, परंतु पूरक म्हणून काहीतरी घ्यायचं आणि ठरवलं आणि ते नाव संतोख सागरचं मिळालं त्यांना. कुठल्या तरी त्यांच्या पूर्वजांनी किंवा त्यांच्या अजून आजोबांनी वडिलांनी त्यांच्या पूर्वजांनी काहीतरी चांगलं काम केलं म्हणून त्यांची पुण्याई त्यांना मिळाली, त्यांची पुण्याई माझ्या आजोबांना मिळाली, आजोबांची पुण्याई आज मला मिळते आहे आणि आपल्या सगळ्यांचं प्रेम आम्हाला चंडक परिवाराला मिळतच चाललेलं आहे. फक्त देशाविषयीच प्रेम नाही तर गायीविषयी देखील त्यांना अतिशय प्रेम होतं. विनोबा भावेंबरोबर ते अतिशय म्हणजे विनोबा भावे अनेक वेळा घरी पण आले होते आणि त्यांचं तिथलं ते उरळी कांचनचं आश्रम बघून त्यांना ती इच्छा झाली की असला आश्रम सोलापूरमध्ये पण असावं. आणि त्या एका भावनेने सोलापूरच्या पांजारपोळचे ते 25 वर्ष विश्वस्त म्हणून त्यांनी काम पाहिलं होतं. आणि मग सोलापूरला बाळे येथे त्यांनी 20 एकर बागायती जागा घेतली विकत स्वतः आणि ती विकत जागा घेऊन त्यांनी ती विनोबा भावेंना दिली आणि त्यांना सांगितलं की या ठिकाणी तुम्ही जसं उरळी कांचनला आश्रम आहे तशा प्रकारचा आश्रम इथे काढा म्हणून. दुर्दैवाने ते आश्रम विनोबा भावे काढू शकले नाहीत आणि तिथे त्यांना जमलं नाही आणि मग 2-5 वर्ष ती जागा तशीच ठेवून मागून त्यांनी ती जागा विकली आणि ते पैसे परत त्यांनी उरळी कांचनलाच वापरले. त्यामुळे त्यांच्या मनात ती जी एक भावना होती की आपण हे करायला पाहिजे होतं सोलापूरसाठी ते त्यांच्याकडून राहिलं.
शिक्षणासाठी ओढ होते आणि त्याचं परिपाक म्हणूनच सोलापुरात आज 2 इंजिनिअरिंग कॉलेज, 5 हायस्कूल्स, 2 बालक मंदिर आणि मग राजस्थानमध्ये एक शाळा, अशा अनेक ठिकाणी शाळा कॉलेजेस काढली गेली. त्यावेळेस मराठवाड्यामधली अनेक मुलांना राहायला जागा नव्हती. सोलापूरला ते शिकायला येत असत कॉलेजमध्ये, तर त्यांना ते घरी ठेवत असत. आणि घरी ठेवत असल्यामुळे आमच्या घरामध्ये आमचे वडील 4 भाऊ आणि 4 आमत्या, पण आम्ही नेहमीच म्हणताना आमच्याकडे 8 काका आहेत, आमचे 7 काका आहेत, 9 काका आहेत, असेच आम्ही बोलायचो. कारण अनेक लोक आमच्या घरामध्ये तिथं राहत होती. डॉक्टर, इंजिनियर, वकील अशी होऊन ती गेली आणि पुढे त्यांनी अतिशय मोठं नाव कमवलं. तर अशा ह्या प्रकारातून त्यांनी अनेक कामं सोलापूरसाठी केली. चांगलं काम केलं म्हणून त्यांना बाळीवेस ते सम्राट चौक या रस्त्याला माजी नगराध्यक्ष शेठ लोणकरणजी जगन्नाथजी चंडकपथ असं नामकरण झालं. आमच्या मारवाडी लोकांमध्ये एक म्हण आहे की सकल वस्तू संग्रह करो आये किस दिन काम, बखत पडे पर ना मिले माटी खर्चे दाम. राजस्थानमध्ये असल्यामुळे प्रत्येक छोटी छोटी गोष्ट सांभाळून ठेवायची, जपून ठेवायची, ही गोष्ट आमच्या तिथं होती. आणि त्यामुळे घरात कमवलेला पैसा देखील हा कसा नीट ठेवला जाईल आणि कसा तो चांगल्या प्रकारे वापरला जाईल ह्याची जाण सगळ्यांनाच होत गेली. आणि त्यामुळेच संतोगीरामजीपासून माझ्या वडिलांपर्यंत प्रत्येकाने काही ना काहीतरी हिस्सा आपल्या कमाईमधला सोलापूरसाठी त्यांनी प्रत्येक वेळेस देत गेले. आणि सोलापूरच्या उन्नतीमध्ये, प्रगतीमध्ये आमचा पण त्यांनी परिवाराचा हातभार लावला. आपण समाजाचं देणं लागतो, हे जे देणं होतं ते लोणकरणजीने अजून जास्त प्रकारे केलं, कारण त्यांना आम्ही विठाच्या बदल्यात घेतलं होतं. त्यामुळे त्यांनी ते देणं पण अतिशय चांगलं केलं. त्यांच्याच कारकिर्दीमध्ये टाकळीमधून सोलापूरला पाणी आणायचा पहिला प्रस्ताव शासनाकडे पाठवला गेला होता. ते काम पूर्ण व्हायला 4 वर्ष लागली, पण तो पहिला प्रस्ताव त्यांनी पाठवला होता. त्यांच्या अनेक कामामुळे ते जेव्हा चाटी गल्लीतून, फलटण गल्लीतून जायचे तेव्हा दुकानातली लोक उठून उभा राहायची की शेठजी चाललेत म्हणून, इतका त्यांना मान होता. एक मजेशीर गोष्ट म्हणजे माझं आणि त्यांचे रिलेशन हे अगदी मित्राप्रमाणे होते. आणि मी जेव्हा आमच्या तिथे टिळक चौकातल्या घरामध्ये एक अतिशय मोठी गादी, पांढरा शुभ्र चादर, त्याच्यावर एवढा डाग त्यांना आजोबांना चालत नसे, आणि कोपऱ्यामध्ये असे मोठे मोठे लोट ठेवलेले, आणि ते 2 कोपऱ्यामध्ये 2 हात 2 ह्याच्यावर ठेवून ते बसत असत. आणि मी तिथे गेलो की मी त्यांना म्हणायचो, आता सरका तुम्ही, माझी जागा आहे ती म्हणून. आणि ते बिचारे सरकायचे आणि मला तिथे बसू द्यायचे. रिलेशन असे आमचे दोघांचे चांगले होते. त्यामुळे जेव्हा त्यांचा डॉक्टरांनी सांगितलं की आता हे काही फार वेळ जगणार नाही, आणि मग प्रथेप्रमाणे त्यांना आम्ही खाली घेतलं वगैरे, आणि माझ्या मांडीवर त्यांचं डोकं ठेवलं. आणि मागून सोलापुरातले सगळे नामांकित डॉक्टर आलेले, पण सगळ्यांनी सांगितलं की आता शेठजी वाचणार नाहीत म्हणून. आणि थोड्या वेळाने त्यांनी तसं सांगितलं की शेठजी नाही आहेत म्हणून. चाटी गल्ली, फलटण गल्ली सगळी फटाफट बंद झाली. सगळे घरचे वगैरे तिथे सगळे लोक जमायला चालू झाली. आणि अर्ध्या तासांनी आजोबा एकदम खदखदून हसले. अतिशय प्रसन्न असा चेहरा त्यांचा झाला आणि त्यांनी डोळे उघडले. आम्ही सगळे अवाक झालो. सगळे डॉक्टर मंडळींना परत बोलवलं. काय करता येईल का बघा म्हणून सांगितलं. फक्त आमच्या लक्षात आलं नाही की ते एवढे का प्रसन्न झाले होते, त्यांना एवढं कशाचा आनंद झाला होता, त्यांच्या चेहऱ्या एवढं हसू का झालं, हे काय आम्ही त्यांना विचारलं नाही. परंतु कदाचित त्यांनी केलेल्या कामाचं फलित म्हणून कदाचित त्यांनी स्वर्ग कसा असतो हा पाहिला असेल त्यावेळेस, आणि त्यामुळेच ते अतिशय प्रसन्न झाले होते. आणि मग थोड्या वेळाने त्यांनी परत प्राण सोडला. त्यांची आठवण सदैव, नाही राहू दे, खोकला झाले, काय करणार त्याला आता. त्यांची आठवण सदैव राहावी या दृष्टीने रस्त्याचं नाव आहेच, परंतु एक साहित्य परिषदेच्या माध्यमातून एक व्याख्यानमाला सुरू करावी, हे जे जेजेंनी सुचवलं त्यानुसार एक व्याख्यानमाला सुरू झालेली आहे. आपण सगळेजण त्याला प्रतिसाद देतात, त्याबद्दल आपण सगळ्यांना धन्यवाद परत एकदा देत मी माझे 2 शब्द संपवतो. नमस्कार. धन्यवाद सर. आपण खूप छान माहिती सांगितली. सोलापूरकरांच्या ज्ञानामध्ये भर टाकणारी अशी माहिती आहे. लोणकरणजी
या शब्दाचा अर्थ सांगितला. आणि खरंच सर, मी सोलापूरचा ज्यावेळेस इतिहास अभ्यासला त्यावेळेस हे जे लोणकरंजी यांचं जे नाव आहे ते खूप मोठं नाव आहे. त्यांनी खूप मोठं काम केलेलं आहे. म्हणूनच मला सकाळी त्यांच्याविषयी कविता सुचलेली आहे, मी ती नंतर वाचणारच आहे. पण हे जे सोलापूरचं वैभव आहे ते एका दिवसानं झालेलं नाही. अशी फार मोठी माणसं त्यांनी योगदान दिलेलं आहे. म्हणूनच आपण सोलापूरकर ताट मानेनं सांगू शकतो जगामध्ये की आम्ही सोलापूरकर आहोत म्हणून. धन्यवाद सर. यानंतर आपण पुष्पार्पण सोहळा इथं आयोजित केलेला आहे. पुष्पार्पण करणार आहोत. या वीरास महाराष्ट्र परिषदेची व्याख्याने देती मानवंदना. या वीरास मसपची व्याख्याने देती मानवंदना. अशा पद्धतीनं या अभूतपूर्व आणि सोलापूरसाठी खूप योगदान देणाऱ्या, सोलापूरला उभं करणाऱ्या लोणकरजींना मानाचा मुजरा. यानंतर आपण कार्यक्रमाचे मनोगत नाही आहे, अतिथींचा सत्कार करणं हे तर आपलं कर्तव्यच आहे. तर मान्यवरांना मी विनंती करते, आजच्या कार्यक्रमाचे श्री गोविंद काळे यांचा सत्कार आदरणीय डॉक्टर गिरीश चंडक, श्री चंडक किशोरजी चंडक आणि अध्यक्षा डॉक्टर श्रुतीश्री वडकबाळकर यांनी त्यांचा सत्कार करावा ही विनंती. व्याख्यानामधून त्यांनी ते गुंफलेलं आहे. आणि दुसऱ्या दिवशीही महाराणी ताराबाई यांचं प्रशासन आयोजित केलं होतं. आणि आजसुद्धा राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचं प्रशासन कसं आहे याविषयी पुष्प गुंफण्यासाठी श्री गोविंदजी काळे यांना इथं आमंत्रित केलेलं आहे. याचबरोबर या कार्यक्रमाच्या औचित्याने आज अध्यक्षीय मनोगत म्हणून मी डॉक्टर श्रुतीश्री वडकबाळकर मॅडम यांना आमंत्रित करते. त्यांनी आपलं अध्यक्षीय मनोगत सादर करावं. नमस्कार. मुद्दामच अध्यक्षीय मनोगत आधी घेतलेलं आहे की कारण आपण काल अनुभवलेलं आहे की ताराराणीच्या एका व्याख्यानाच्या वेळेस आपण एका वेगळ्या भावविश्वात गुंतून गेलो होतो आणि त्या गुंतल्यानंतर परत अध्यक्षाने काहीतरी बोलावं याच्यापेक्षा आधीच अध्यक्षीय मनोगत व्यक्त करावं म्हणून मी इथे तुमच्यासमोर उभी आहे. महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा सोलापूर आणि लोणकरंजी जगन्नाथजी चंडक ट्रस्ट सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने गेले 27 वर्ष जी व्याख्यानमाला चालू आहे, आज या व्याख्यानमालेचा समारोप म्हणता येईल किंवा तिसरं पुष्प इथे आमच्या मसाप कार्यकारिणीतले ज्येष्ठ साहित्यिक गोविंदजी काळे गुंफणार आहेत. या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले या चंडक ट्रस्टचे प्रमुख आदरणीय गिरीशजी चंडक सर, डॉक्टर गिरीश चंडक सर, त्याचप्रमाणे विश्वस्त ज्यांच्या प्रेरणेने, ज्यांच्या संकल्पनेतून, ज्यांच्या कर्तृत्वातून ही चंडक व्याख्यानमाला गेले 27 वर्ष चालू आहेत ते किशोरजी चंडक. आजचे व्याख्याते आदरणीय श्री गोविंद काळे सर, सूत्रसंचालन करणाऱ्या आमच्या कार्यकारिणीतल्या प्रमुख डॉक्टर सुवर्णा गुंड चव्हाण, माझ्यासमोर उपस्थित असलेले ज्येष्ठ आमच्या कार्यकारिणीतले कार्याध्यक्ष, माजी कार्याध्यक्ष, सदस्य गोविंद काळे सर, माझ्या कार्यकारिणीमधले सगळेच सदस्य आहेत. त्याच्यामध्ये फैयाज शेख आहेत, बदिउजमा बिराजदार सर आहेत, वंदना कुलकर्णी आहेत, अनेक जण इथे मान्यवर माझ्यासमोर उभे आहेत, राजेंद्र भोसले सर आहेत. सगळेजणच आमचे सगळे सदस्य इथे उपस्थित असलेले सर्वजण
गेले 3 दिवस आपण खूप चांगल्या पद्धतीने इथे व्याख्यानमाला ऐकत आहोत आणि खरोखरच आज जरासं तरी थोडं डोळ्याला बरं वाटते की बराच हॉल भरत आलेला आहे. अजून थोडं येतील लोक. पहिल्या दिवशी कदाचित रविवार आणि अनेक लग्न असल्यामुळे संख्या फार कमी होती. काल चांगली होती आणि आजही जरा सुखावणारीच आहे. पण एकंदरच आपला चांगला ऐकण्याकडे थोडीशी प्रवृत्ती कमी होत चाललेली आहे. पण ही व्याख्यानमालेच्या निमित्ताने चांगले विचार आपल्याला ऐकायला मिळतात. आत्तापर्यंत गेल्या 27 वर्षात आत्ता चंडक सरांनी सांगितलं की 1200 लोक व्याख्यानाला असायचे आणि ही खरोखर एक चांगली परंपरा आहे. कारण हे जे व्याख्याते आहेत हे ज्येष्ठ साहित्यिक आहेत, विचारवंत आहेत, मान्यवर आहेत. महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून आम्ही त्यांना इथे आमंत्रित केलेलं असतं आणि अशा वेळेस त्यांचं येणं म्हणजे आपल्या सोलापूरकरांना खूप सुखावणारं आहे. यावर्षीसुद्धा पहिल्या दिवशी डॉक्टर विद्या देवधर या हैदराबादहून इथे उपस्थित होत्या आणि त्यांनी स्त्रियांविषयीच्या कायद्यांची खूप छान माहिती सांगितली. महाराष्ट्र साहित्य परिषद ही शाखा आमची 1942 साली सुरू झाली आणि आता 81वं वर्ष चालू आहे. या शाखेतर्फे अनेक उपक्रम झालेले आहेत. अनेक सोलापुरातील ज्येष्ठ साहित्यिक या साहित्य परिषदेचे अध्यक्ष होते, कार्यकारिणीत होते, पदाधिकारी होते आणि हाच प्रयत्न आहे की मराठीतल्या साहित्याची माहिती असेल, साहित्याविषयीची माहिती असेल किंवा वेगवेगळ्या उपक्रमातून साहित्यविषयक प्रेरणा देण्याचा कार्यक्रम आम्ही करतो. मग त्याच्यामध्ये निबंध स्पर्धा असतील, महिला दिन असेल, काव्यस्पर्धा असतील, काव्यवाचन असेल, काव्यलेखन असेल, अनेक प्रकारचं कथालेखन कार्यशाळा असेल, वेगवेगळे उपक्रम आम्ही या महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या मार्फत घेत असतो, घेतलेले आहेत आणि अजूनही चालू आहेत. हेतू हाच की आपल्या मराठी साहित्यामध्ये जे काय चांगलं आहे त्याची ओळख आपल्याला व्हावी, त्याची आठवण आपल्याला व्हावी आणि या दृष्टीने हा उपक्रम चंडक परिवाराच्या वतीने सुरू करण्यात आला होता. आणि याच्यासाठी लोणकरंजी जगन्नाथजी चंडक ट्रस्टची खूप मोठं योगदान आहे, त्यांचं खूप मोठं सहाय्य आहे. आत्ताच आपण लोणकरंजी चंडक यांच्याविषयी किती बोलू आणि किती नाही असं किशोरजींना झालं होतं की काय काय सांगून काय काय नाही. एक ऐकताना सारखं जाणवत होतं की किती काळ वेगाने बदलतोय. म्हणजे मध्येच परवा मला असं वाटलं की अलीकडे आपण मुलांच्या नावाने खूप काय काय ठेवतो आहोत. म्हणजे आता तर परवाच कुठेतरी मध्य प्रदेश कुठेतरी एक काँग्रेसच्या नेत्या 300 कोटी काहीतरी सापडले म्हणे त्याच्या घरात. जिकडं बघावं तिकडं नोटा. पैसा आपण ठेवतो आहोत मुलांच्या नावाने, इस्टेटी ठेवतो आहोत, दागदागिने ठेवतो आहोत, पण पुण्य ठेवत नाही आहेत. मला असं वाटतं की पैशापेक्षा पुण्य ठेवणं गरजेचं आहे. जे चंडकांच्या नशिबी आहे की त्यांच्या पूर्वजांनी इतकं पुण्य करून ठेवलं आणि म्हणूनच आज हा परिवार सोलापूरसाठी एवढं काही करतो आहे. आता त्यांनी लोणकरंजीविषयी सांगितलं, पण मला माहिती आहे किशोरजींचं काम केवढं मोठं आहे. परवा आम्ही असं बोलत होतो, त्यांच्याकडे जवळजवळ मला वाटतं की 1,500 वर्षापासूनचे शिक्के आहेत वेगवेगळे. त्यांच्याकडे शिवाजी महाराजांचे होन आहेत, जे 10 का 15 होन आहेत त्यांच्या राज्याभिषेकाविषयी काढलेले, त्याच्यातले 2 त्यांच्याकडे आहेत. म्हणजे हा छंद कुठून आला किंवा ही गोळा करण्याची प्रेरणा कुठून आली आणि ही सगळं करण्यासाठी इच्छाशक्ती कुठून आली, हे पूर्वजांचं पुण्य आहे. आज गिरीजी चंडक यांनी 15 लाखाची देणगी दिली, का द्यावीशी वाटली असेल? आपल्याला एक पैसा कोणाला द्यावासा वाटत नाही, पण हे देणं देतोय आपण समाजासाठी, याला कुठली तरी मागचा एक वारसा असतो, मागचं एक व्रत असतं, मागचा एक वसा असतो आणि हा वसा हा परिवार इतक्या प्रेमाने आणि आनंदाने पार पाडतो आहे. खरोखर मला असं वाटतं की लोणकरंजीविषयी, गिरीशजीविषयी आणि किशोरजीविषयी आपण एकदा टाळ्या वाजवल्या पाहिजेत सगळ्यांनी. हे खरोखरच आहे. हा आमचा हेतू आहे की साहित्यामध्ये काय आहे हे तर आम्हाला सांगायचंच आहे, पण या माध्यमातून समाजासाठी सुद्धा आपण काहीतरी केलं पाहिजे. अलीकडे देण्याची प्रवृत्ती आपली कमीच झाली. आपण खूप आत्मकेंद्रित होत चाललो आहोत की मला काय मिळेल, माझं काय होईल, माझ्या मुलांना काय मिळेल, त्यांच्या पुढच्या 7 पिढ्यांसाठी मी काय ठेवू शकेल. पण या पूर्वीच्या लोकांनी हा विचार केला नाही. अगदी ज्यावेळेस पहिल्या दिवशी डॉक्टर विद्याताई बोलत होत्या की स्त्रियांविषयी कायदे करत असताना किती लोकांनी, पुरुषांनीच जास्त प्रयत्न केलेले आहेत. 18व्या शतकात असेल, 19व्या शतकात असेल, कारण त्याच्या आधीसुद्धा असेल, की स्त्रियांना हक्क मिळावे, त्यांना न्याय मिळावा, त्यांना समानता मिळावी, याच्यासाठी तत्कालीन पुरुषांनी प्रयत्न केले. आपल्याला माहिती आहे की
पुण्यामध्ये न्हावी समाजाचा संप पहिल्यांदा ज्योतिबा फुलेंनी घडवून आणला. कारण केशवपनाची जी प्रथा होती की 7व्या 8व्या वर्षी एखादी मुलगी विधवा झाली तर ती वयात आल्यानंतर दर महिन्याला तिचे केस कापले जायचे, ते उच्चवर्णीयांमध्ये. किती दुष्ट आणि क्रूर प्रथा होती ही, आपण आज कल्पनाही करू शकत नाही. म्हणजे मी बाया कर्वेच्या आत्मचरित्रात वाचलं की ती म्हणाली, पहिल्यांदा माझे लांब सडक गुडघ्या इतके केस कापायला तो आला, त्यावेळी मी इतकी रडले 2 दिवस मी उपाशी होते, कुणाला काही वाटलं नाही. किती ह्या ज्या प्रथा आहेत, सतीची चाल असेल, आपण त्याची वर्णनं वाचलेली आहेत. किती 18 वर्षाची किंवा 12 वर्षाची 14 वर्षाची मुलगी सती, तिला जिवंत जाळलं जायचं आणि ती बाहेर पळत येऊ नये म्हणून लोक कडेने काठ्या घेऊन उभे राहायचे, असे लांब बांबू, म्हणजे त्यांना पोळायला नको, हिचा जीव गेला तरी चालेल. अशा चालीरीतीचा कायदा तत्कालीन पुरुषांच्या मदतीने झालेला आहे. आणि म्हणूनच या कायद्यांनी स्त्रियांना एक समान हक्क मिळाला, न्याय मिळाला. आणि आपल्याला लक्षात येतं आहे की स्वातंत्र्यानंतर स्त्रियांमध्ये जी प्रगती झाली, आपल्या विशेषतः मला खूप अभिमान वाटतो की मी महाराष्ट्रात जन्मलेली आहे. कारण आपल्यासारख्या सुधारणा लक्षात घ्या भारतामधल्या इतर प्रांतात झालेल्या नाहीत. आत्ता 1980 नंतर तिथे थोडी शिक्षणाचं वारं व्हायला लागलेलं आहे, प्रगती व्हायला लागलेली. जी प्रगती आपल्याकडे 1930 साली झाली होती. म्हणजे महाराष्ट्र इतर प्रांतांपेक्षा जवळजवळ 30-40 वर्ष पुढं होता. फक्त याला अपवाद बंगाल प्रांत होता, बाकी कुठंही नाही. अजूनही आपल्याकडे घरामध्ये हीच मानसिकता आहे की तिला काय कळतं, तिला काय येतं, तिला काय समजतं. पण स्त्रियांविषयीची ही जी भूमिका आहे ही आपल्याकडे या कायद्यांमुळे आलेली आहे. द्विभार्या प्रतिबंधक कायदा, हुंडाबंदी असेल, विधवा पुनर्विवाहाचा असेल, अनेक, किंवा स्त्रीला अलीकडे तर ती खूप झाले की वडिलाच्या इस्टेटीमध्येच तिला कायद्याने हक्क दिलेला आहे. अलीकडे तर असंही झालेलं आहे की जबरदस्तीने जर त्यांनी लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये असेल आणि मूल जन्माला आलं असेल तर स्त्रीला ह्याच्यातसुद्धा अधिकार दिलेला आहे, परवानगी. म्हणजे हा जो कायदे आहे त्या कायद्याचं ज्ञान स्त्रियांना होणं गरजेचं आहे. आणि याच्याविषयी फार सुंदर विद्याताईंनी अनेक संदर्भ, अनेक उदाहरणं, अगदी इसवी सगळं सांगितलं की किती स्त्रियांनी याच्यासाठी प्रयत्न केलेले आहेत. आणि त्याचमुळे आज आपण ताठ मानेनी आज महिला जगत आहेत. म्हणजे मला मध्ये एक अनुभव आला, मी पंढरपूरहून कुठेतरी चालले होते, म्हणजे सोलापूरहून कोल्हापूरला. माझ्या शेजारी एसटीत एक बाई म्हातारी बसलेली होती. मग बोलायला लागलो. मग तिला म्हटलं काय झालं, मग पोराचं लग्न बिग्न झालं की नाही. हो लग्न झालं की म्हणली. मग काय म्हणते, सून गेली की निघून म्हणे. म्हटलं का, काय आमच्या पोरांनी 2 चापट्या लागवल्या, गेली रागाने निघून, कोर्टात गेली हो म्हणे. म्हटलं फार चांगलं केलं, तुम्ही तिच्याच बाजूनी बोलता की म्हणे. म्हटलं तिच्याच बाजूनी बोलणार, तुमच्या मुलाची चूक तुमच्या लक्षात येत नाही का, कोण मुलगी आज ऐकून घेईल असं म्हटल्यानंतर ती गप्प बसली. म्हणजे मला आश्चर्य वाटलं की खेड्यातली, ग्रामीण भागातली मुलगीसुद्धा आता इतकी जागरूक झालेली आहे. आणि त्यामुळेच ह्या कायद्यांचा अभ्यास, ह्या कायद्यांचा विचार आणि त्यांच्याविषयीची माहिती ऐकणं गरजेचं होतं, जे विद्याताईंनी केलं. आणि कालचं व्याख्यान आपण बघितलेलं आहे तारा राणीविषयी, की जवळजवळ 7 वर्ष तिने औरंगजेबाला लढा दिलेला आहे. मला नेहमी आम्हाला कॉलेजमध्ये असताना फिशपाऊंड पडायचं, अष्टभुजा 16 भुजा असं करून आमचं चित्र लावायचे की आमच्या एका हातात काय कॉलेज असेल, घर असेल, पुस्तकं असतील. स्त्रीजवळ एवढी क्षमता आहे की ती एका वेळी अनेक गोष्टी करू शकते. तिच्याजवळ दूरदृष्टी आहे, तिच्याजवळ धोरणीपणा आहे, ती सगळ्या गोष्टीचा साकल्याने विचार करते. काल हे राजेंद्र घाडगेने इतकं सुंदर समजावून सांगितलं की राजारामांजवळ जी क्षमता नव्हती ती ताराराणीजवळ होती. आणि म्हणूनच हे राज्य जिवंत राहिलं. नंतर बाजीराव पेशवे आले, नंतर बाजीराव पेशव्याने आडकेपार झेंडे लावले, हे सगळं मान्य आहे. पण त्याचवेळी ताराराणींनी समजा सगळं राज्य दिलं असतं तर आडकेपार झेंडे कोण लावू शकलं असतं. म्हणून ताराराणीचं जे महत्त्व आहे ते काल फार सुंदर रीतीने या व्याख्यानात सांगितलं गेलं. आणि आजचं व्याख्यान गोविंद काळे, ज्यांची त्याच्यावर मास्टरी आहे, त्यांचा परिचय आता नंतर होईलच. आपल्याला माहिती आहे की त्यांचं अहिल्यागाथा पुस्तक प्रचंड गाजलेलं आहे. महायोद्धा ही कादंबरी प्रचंड गाजलेली आहे. अहिल्यागाथेची पारायणं होतात. ह्या अहिल्याविषयी म्हणजे खरोखर एक विधवा स्त्री असूनसुद्धा
आपल्याकडे आपण आज कुणीच खरंच कल्पना करू शकणार नाही की विधवेचं तोंडसुद्धा बघायचं नाही उठल्यानंतर. समाज कसा होता त्या पार्श्वभूमीवर आपण हे यांचं कार्य लक्षात घेतलं पाहिजे, आजच्या पार्श्वभूमीवर नाही. ज्या काळात विधवेचं सकाळी उठल्यावर तोंड पाहायचं नाही, तिचा शब्द ऐकायचा नाही घरामध्ये कुणीही, असा समाज होता. विधवा म्हणजे तिने घरात कुठेतरी आपलं तोंड लपवून जगायचं असं म्हणत असताना त्या काळात त्यांनी राज्यपदावर आले आणि आपली सात्विकता, आपली सुचिता कुठंही न ढळू देता खणखरपणे राज्य चालवलं. ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. शीलम परभूषणम आपल्याकडे म्हणतात, पण हे शीलम परभूषणम आचरणात आणणं, धार्मिक क्षेत्र असेल, सामाजिक क्षेत्र असेल, राजकीय क्षेत्र असेल, अहिल्याबाईंनी फार मोठं काम केलेलं आहे. म्हणजे मला असं वाटतं की मी काशीला, वाराणसीला सुद्धा एक घाट अहिल्याबाईंनी बांधलेला आहे. आणि अगदी संभाजीराजांचा मृत्यू झाला ते जी जागा आहे तिथे पण मी गेले तर म्हणले हा घाट अहिल्याबाईंनी बांधलेला आहे. म्हणजे छोट्यातले छोटी गावं आणि मोठी तीर्थक्षेत्र अशाही ठिकाणी त्यांनी सामाजिक काम केलेलं आहे. आणि म्हणून त्यांचंही कर्तृत्व आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. महाराष्ट्र साहित्य परिषद आणि लोणकरंजी चंडक परिवार आमचा हाच हेतू आहे की सोलापूरकरांना चांगले विचार ऐकायला मिळावेत, म्हणून चांगले साहित्यिक आमंत्रित करणं, त्यांची व्याख्यानं आयोजित करणं आणि इतर काही कार्यक्रम करणं. आता आम्ही एक वाचन संवाद म्हणून पण मसापतर्फे सुरू केलेला आहे. आता जवळजवळ 1.5 वर्ष, उद्या 19वा भाग आमचा प्रकाशित होईल की ऑनलाईन घरात बसून तुम्ही ऐका, फक्त त्या लिंकवर जायचं आणि चांगल्या पुस्तकाची माहिती ऐकायची, आपल्याला बाहेर जाण्याची गरज नाही. पण अलीकडे आपल्याकडे काय झालेलं आहे की व्हॉट्सअपचंच वाचून वाचून ऐकून ऐकून आपण इतके आहारी गेलो आहोत त्याच्या, खरंच कसा वेळ जातो कळत नाही. जसं आपण अनेक गोष्टींवर आपण स्वतःहून एक संयम ठेवतो किंवा त्याच्यावर मनाई करतो किंवा बंदी घालतो, तसंच आपण जाणीवपूर्वक 5 तास मी मोबाईल बघणार नाही असे प्रयोगच करावेत आणि त्याच्यापासून दूर राहून जरा चांगलं काहीतरी ऐकावं, वाचावं. महाराष्ट्र साहित्य परिषदेला सोलापूरच्या लोकांचं खूप सहकार्य असतं. अजूनही वेगवेगळे उपक्रम करण्याची आमची इच्छा आहे. त्याला आमचे उपाध्यक्ष दत्ता सुरवसे असतील किंवा चंडक परिवार असेल, हा आम्हाला खूप चांगल्या प्रकारे सहाय्य करतो. आणि माझ्या कार्यकारिणीतले सगळेच प्रमुख कार्यवाह मारुती कटकधोंड असतील, कार्यवाह राजेंद्र भोसले, कोषाध्यक्ष नरेंद्र काटीकर, सगळाच आमचा हा परिवार अतिशय चांगल्या पद्धतीने आम्ही करायचा प्रयत्न करत आहोत. तुमचं सोलापूरकरांचं प्रेम आणि सहकार्य आम्हाला कायम आहे. आणि आता आपण एक चांगलं व्याख्यान ऐकणार आहोत. या व्याख्यानमालेला तुम्ही जास्तीत जास्त उपस्थिती दाखवत आहात, ही आनंदाची गोष्ट आहे. एवढं बोलून थांबते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. आपण जी खंत व्यक्त केली, पण मी सांगू इच्छिते, एक श्रोता बनवतो हजारो कार्यकर्ता. इथं बसलेले जे श्रोते आहेत ते हजारो लोकांना करता बनवण्यासाठी सक्षम असलेले आहेत. आणि आपण जे म्हणालात किंवा चंडकजी सर म्हणालेत की श्रोते उपस्थित राहण्यासाठी आपण नव्या पिढीला पण इथं सामील करून घेणं गरजेचं आहे. तर त्यासाठी आपण पुढच्या वेळेस करूयातच तशा पद्धतीनं प्रत्येक हायस्कूलला किंवा कॉलेजला अटॅच होऊन, श्रावणधारा आपण तसंच केलेलं आहे, त्या पद्धतीनं करू शकतो. पण एखादी व्यक्ती मोठी होते ते तिच्या विचारानं, तिच्या आचारानं आणि तिच्या सद्वर्तनानं. मी अनेक चरित्र अभ्यासलेली आहेत, चरित्रपर ग्रंथ लिहिलेले आहेत. त्याच्या हे निष्कर्ष हा निघालेला आहे की चांगल्या घरामध्ये, चांगल्या विचारामध्येच चांगली माणसं निपजतात आणि चांगलं कार्य करतात. धन्यवाद मॅडम. यानंतर आपल्या व्याख्यानाची सुरुवात करण्या अगोदर मी जे व्याख्याते आपले आहेत श्री गोविंदजी काळे यांचा परिचय करून देण्यासाठी आमंत्रित करते सौ वंदना कुलकर्णी यांना. नमस्कार. मी निर्मिती या जगाची अस्तित्व सिद्ध करणारी, सर्व कार्यात आपुली प्रतिमा न्यारी जपणारी, असं ज्यांनी प्रत्येक क्षेत्रामध्ये कार्य केलेल्या अशा महिला आहेत. त्याच एका महिलेविषयी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रशासनाविषयी जे बोलणार आहेत ते मान्यवर गोविंद काळे सर. त्यांचा मी आपल्याला थोडक्यात परिचय करून देते. गोविंद ज्ञानोबा काळे त्या जलसंपदा खात्यात कार्यरत होते. सध्या सर सेवानिवृत्त आहेत आणि त्यांचं प्रकाशित साहित्य
दस्तऐवज, वाहते पाणी जीवनगाणी, धरणगाणी, सखी सांगाती, हरवलेल्या कविता हे त्यांचे कविता संग्रह प्रकाशित आहेत. बेलभंडार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चरित्रात्मक कादंबरीचं लेखन सरांनी केलेलं आहे आणि याच्या 4 आवृत्त्या देखील प्रकाशित आहेत. तसेच अहिल्यागाथा ओविबद्ध चरित्र याच्या 3 आवृत्त्या आहेत आणि त्याचं विशेष म्हणजे हिंदी अनुवाद देखील झालेला आहे आणि सध्या सोलापूर आकाशवाणीवर त्याचं प्रसारण देखील आहे. त्याचं योजन गंधा जोशी या ते ओवी म्हणतात आणि त्याचं निरूपण गोविंद काळेसर करतात. बापाचा बाप कैलासवासी ज्ञानोबा काळे चरित्र कादंबरी सरांनी लिहिलेली आहे. मी व माझा 7-12 त्याचं आत्मचरित्र सरांनी याचं शब्दांकन केलेलं आहे. महायोद्धा महाराजा यशवंतराव होळकर ही ऐतिहासिक कादंबरीचं लेखन देखील सरांनी केलेलं आहे. गोविंदाची प्रबोधवाणी अभंग संग्रह आहे सरांचा आणि विशेष उल्लेखनीय सांगावंसं वाटतं की बेलभंडार या चरित्र कादंबरीवर सोलापूर विद्यापीठातून MPhil देखील झालेला आहे. ही एक खरंच कौतुकास्पद आहे. धरणगाणी या काव्यसंग्रहातील गावठण या कवितेची निवड सोलापूर विद्यापीठातून झालेली आहे. तसेच नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठमध्ये उतराई या कवितेची अभ्यासक्रमासाठी निवड झालेली आहे. तर असं यांचं लेखन आणि अशी यांची सन्मानित महाराष्ट्रामध्ये सन्मान झालेलं साहित्य खूप विपुल आहे. तसेच त्यांना महाराष्ट्रामधून अनेक सन्मान प्राप्त झालेले आहेत. त्यामधील मी काही पुरस्काराची नावे आपल्याला इथं सांगू इच्छिते. ठोंबरे राज्यस्तरीय पुरस्कार, साहित्यरत्न पुरस्कार, राज्यस्तरीय कुसुमाग्रज काव्य पुरस्कार, रानशिवार राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार, महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा बार्शी यांच्याकडून त्यांना शाहीर अमर शेख पुरस्कार प्राप्त झालेला आहे. राज्यस्तरीय डॉक्टर दत्ता भोसले जिव्हाळा पुरस्कार, मनोरमा साहित्य पुरस्कार, मुक्तसृजन औरंगाबादचा महायोद्धा या कादंबरीला देखील सन्मान प्राप्त झालेला आहे आणि मसाप पुणे यांचा नातू वैद्य पुरस्कार देखील प्राप्त झालेला आहे. सरांचा हा पुरस्कार किंवा हे जे लेखन किंवा हे जे कार्य आहे ते आपण बायोडेटातून वाचलेलं आहे. खरं तर सरांचं लेखन हे नेहमी सातत्याने चालू असतं आणि त्यांच्याकडे जेव्हा आम्ही पाहतो तेव्हा जे लेखन करत असतात त्यांच्याकडे पाहून आम्हालासुद्धा लेखनाची एक छान ऊर्जा मिळत असते की सर तुम्ही अजूनही लिहित आहात, आणखीन एक खूप लिहावं आणि तुमच्याबरोबर आमच्याही हात आणखीन लेखनीने पुढे जावेत. असं आपलं लेखन खूप मोठं आहे, कार्य देखील मोठं आहे. एक त्यांच्याविषयी मी 4 ओळी म्हणणारच आहे त्यांच्याबद्दल, पण त्याच्या आधी एक प्रसंग छोटासा सांगते. मी काल इंटरसिटीमध्ये बसलेले होते आणि इंटरसिटीमध्ये बसल्यानंतर सरांचं एक हिडन मेजरमेंट पुस्तक होतं. ते पुस्तक साईडच्या याच्यावरती ठेवलं. त्याच्या शेजारी बसलेले एक होते व्यक्ती, ते म्हणाले हिडन मेजरमेंट का? हो. तर म्हणाले धडाडीचे कार्यकर्ते नरेंद्र काळे सरांचे ते वडील का? म्हटलं हो. तर ही गोविंद काळे सरांची ओळखसुद्धा मला खूप छान वाटली की ही व्यक्ती माझ्या सोलापूरची आहे. आणि ते म्हणाले हो, त्या प्रकाशन समारंभाला मी सुद्धा मॅडम आलो होतो आणि अतिशय सुंदर आणि देखणा असा तो सोहळा झालेला होता. ते पण त्यांनी त्या पुस्तकाचं कौतुक केलं आणि सरांच्या नरेंद्र काळे सरांचंही कौतुक केलं. मी म्हटलं हो, गोविंद काळे सरांचं कार्य तितकं मोठं आहे. तर असे गोविंद काळे सर आज आपल्याला लाभलेले आहेत. त्यांच्याविषयी 4 ओळी मी अशा म्हणेन की माझी या गीतात वेडे दुःख संतांचे भिनावे, माझी या गीतात वेडे दुःख संतांचे भिनावे, वाळल्या वेली समाजा अमृताचे फुल यावे, वाळल्या वेली समाजा अमृताचे फुल यावे, आशयांच्या अंबरांनी टंच माझा शब्द व्हावा, आशयांच्या अंबराने टंच माझा शब्द व्हावा, कोरडा माझा उमाळा रोज माधुर्यात न्हावा, कोरडा माझा उमाळा रोज माधुर्यात न्हावा, रोज माधुर्यात न्हावा. असे मान्य गोविंद काळे सर, त्यांचं कार्य अतिशय सृजनशील साहित्यिक, त्यांच्या कार्याला त्यांच्या लेखनाला मी मनपूर्वक शुभेच्छा देते आणि थांबते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. एका कवीनं एका महाकवीची ओळख करून दिलेली आहे. आपण असूसले आहात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे प्रशासन समजून घेण्यासाठी, ज्यांचा श्वास, ज्यांचं रक्त, ज्यांचं कर्तृत्व, अहिल्यादेवींचं कर्तृत्व गाण्यात, कवितेतून, गाथेतून, चरित्रातून व्यक्त करण्यात गेलं आहे. असे कवी गोविंदजी काळे यांना विनंती करते की त्यांनी आपल्या विषयाची मांडणी करावी. प्रथमतः सर्वांना नम्रतापूर्वक नमस्कार. आज मला अतिशय आनंद होतोय
माझ्यापुढं जे जमलेलं रसिकजन आहे आणि ते ऐकायला जमलेले आहेत याचा आनंद माझ्या पोटात मावेना अशी अवस्था झालेली आहे. तर प्रथमतः इथं उभं राहण्याची, या व्याख्यानमालेमध्ये बोलण्याची संधी मला शेठ लोणकरांची चंडक ट्रस्ट आणि महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा सोलापूर यांच्या वतीनं मला जी संधी दिली आयोजकांनी, संयोजकांनी, त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पहिल्या दिवशी जे व्याख्यान झालं त्या व्याख्याता होत्या हैदराबादच्या विद्याजी देवधर. तर त्यांच्या व्याख्यानामध्ये त्यांनी कायदे निर्मितीमध्ये स्त्रियांचं योगदान, त्यांनी स्त्रियांचं योगदान कायद्यामध्ये कसं कसं आहे याचा धांडोळा फार व्यवस्थितपणे घेतला आणि मला आनंद असा वाटला की त्याच्यामध्ये त्यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा उल्लेख केला. आणि कार्यक्रम संपल्यावर मी त्यांना सांगितलं की तुम्ही 2 कायद्यांचा उल्लेख केला, त्यांनी असे बरेचसे कायदे केलेत की ते खरोखरच म्हणजे कौतुकास्पद आहेत. दुसरे व्याख्याते जे राजेंद्रजी घाडगे, त्यांनी महाराणी ताराबाई यांची वाटचाल आणि राजनैतिक धोरण, हे राजनैतिक धोरण अहिल्यादेवींचं सुद्धा वाखावण्यासारखं आहे. अहो विचार करा, 4 पेशवे येऊन गेले, 29 वर्षे राज्यकारभार केला, सोपी गोष्ट नाही आहे. आणि त्या फक्त देवदेव करणाऱ्या असं जर कोण म्हणत असेल तर अजिबात नाही. त्या अत्यंत मुत्सद्दी होत्या, अत्यंत कणखर होत्या, म्हणूनच त्या 29 वर्षे राज्यकारभार करू शकल्या. त्यामुळं त्यांचं राजनैतिक धोरणसुद्धा अतिशय वाखावण्यासारखं आहे. आणि याच विषयाला धरून आज मी जो हा विषय निवडला की पुण्यश्लोक अहिल्यादेवींचं प्रशासन, खरं म्हणजे हा विषय मी मुद्दामच, प्रशासन हा शब्द मुद्दामच वापरला. कशासाठी तर अहिल्यादेवींनी बारवा बांधल्या, विहिरी बांधल्या, मंदिराचे जीर्णोद्धार केले, अशी अनेक कामं तुमच्यासमोर आहेत. पूर्ण देशामध्ये त्यांनी कार्य केलेलं हे तुम्हाला माहीत आहे. पण याच्याही पलीकडचं त्यांचं राजकीय आणि सामाजिक जे काम आहे ते तुम्हाला माहीत नाही आणि तुम्ही ते ऐकण्यासाठी यावं, त्याच्यासाठी खरं म्हणजे प्रशासन हा शब्द मी वापरला मोठ्या कौशल्याने. मला वाटलं की ज्यांना ओढ आहे अहिल्यादेवींचं ऐकायची ते नक्की येतील. कारण प्रशासन म्हणजे नेमकं काय बाबा, म्हणजे निश्चितच काहीतरी वेगळं सांगितलं जाईल. तर त्यांच्या कार्याचा बाकीचा जो गवगवा झालेला आहे, पण त्यांचं हे जे कार्य आहे राजकीय आणि सामाजिक, हे काम लोकांच्यापर्यंत पोचलेलं नाही, याचं मला वाईट वाटलं. आणि मग मला असं म्हणावंसं वाटलं की माता अहिल्या उशिरा का होईना आज आम्हाला कळतंय वळणाचं पाणी वळणानं वाहतंय. माता अहिल्या उशिरा का होईना आज आम्हाला कळतंय वळणाचं पाणी वळणानं वाहतंय. किती उशीर झाला आमच्या झापडा जायला आणि आपण शिवमय आहात हे समजायला. माता यशोदेला सुद्धा किती उशिरा कळलंय, अख्खं ब्रह्मांड कृष्णाच्या तोंडात थांबले. आम्ही तर तुमची लेकरं, तुमच्या मागं धावणारी एडी कोकरं, हातातल्या शिवलिंगाची जपणूक केली रयतेच्या सुखासहित. तेव्हा सगळ्यांना कळलं होतं तुमच्या जीवाचं नाव शिवा होतं. पण इथला इतिहास आमच्या रुसला आणि आमच्या अज्ञानावर हसला. तेव्हा लक्षात आलं की मातोश्री 29 वर्ष राज्यकारभार केलेल्या त्या इतिहासाची पानं कुठे गेली, कुठं हरवली ती पानं. तेव्हा आतून आवाज आला, अरे ज्ञानाच्या 3ऱ्या डोळ्यांनी तुम्हाला आज ती दिसत आहेत, ती आज तुम्ही सांगितली पाहिजेत. आणि म्हणूनच मित्रो, आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आणि त्यांचं प्रशासन हा विषय घेऊन आज मी तुमच्यापुढं आलो आहे. खरं म्हणजे प्रशासन नेमकं काय होतं हे सांगणं मी तितकंच गरजेचं आहे. ज्यावेळेस सुभेदार मल्हारराव होळकर गेले त्यावेळेस ह्या होळकर राज्याची काय अवस्था होती हे पहिल्यांदा समजून घेतलं पाहिजे.
ज्यावेळेस मल्हारराव होळकर गेले त्यावेळेस 74 परगाणे होते. या 74 परगाण्यामध्ये एक परगाणा साधारण 50 ते 300 खेड्याचा एक परगाणा असतो आणि 10 ते 40 परगाण्याचा एक विभाग असतो आणि एका विभागावर एक विभाग प्रमुख तो म्हणजे दिवाण असतो आणि परगाण्याचा मुख्य अधिकारी कमावेशदार म्हणजे साधारणपणे आपल्याकडं तहसीलदार म्हणून थोडक्यात अशा पद्धतीचा एक अधिकारी असतो. राज्यात एकूण 13 दिवाण होते. होळकर राज्यामध्ये एकूण 13 दिवाण होते आणि होळकर दरबारात इतर राज्याचे साधारण 13 वकील होते. ते कुठल्या कुठल्या राज्यातले होते तर अयोध्या, उदयपूर, कोटा, ग्वाल्हेर, जयपूर, डुंगरपूर, दिल्ली, देवळे, प्रतापगड, नागपूर, पुणे, भोपाळ, लखनौ आणि हैदराबाद. अहिल्यादेवीने इतर दरबारात नेमलेले वकील यांचे अहिल्यादेवींचे इतर दरबारामध्ये वकील कुठल्या कुठल्या दरबारामध्ये होते तर पुणे दरबारामध्ये, शिंदे दरबारामध्ये, मारवाड दरबार, भरतपूर दरबार, जयपूर दरबार, उदयपूर दरबार, सातारा दरबार या दरबारामध्ये अहिल्यादेवींचे वकील होते. होळकर राज्याचा विस्तार जर आपल्याला समजून घ्यायचा असेल तर महाराष्ट्र, माळवा, निमाड, राजस्थान, पंजाब, बुंदेलखंड एवढं त्यांचं असं राज्य पसरलेलं होतं. अशा राज्यावर 1766 ते 1795 29 वर्ष राज्य केलं. एक उत्तम प्रशासक म्हणून, एक निर्मोही राणी म्हणून. इथपर्यंत पोचल्या कशा तर माझ्या गाथेमध्ये मी म्हटले खेड्यातील ही पोर झाली महाराणी मार्तंड करणी असे समजू. ही कुणाची कृपा तर मार्तंडाची कृपा. तर प्रसंग असा घडला की एक मोहीम संपवून बाजीराव पेशवे आणि मल्हारराव होळकर हे पुण्याकडे प्रवास करत मजल दरमजल करत निघालेले होते आणि त्यांचा मुक्काम चौंडी इथं पडला, नदीच्या काठाला. चौंडी इथं मुक्काम पडल्यानंतर एक 4-5ची वेळ असेल. आळसावलेलं सैन्य नदीवर येत होतं, तोंड वगैरे धुवून परत जात होतं. ये-जा चालू होती नदीवर आणि अशा वेळेस त्या वाळूमध्ये एक 4-5 मुली खेळत होत्या आणि एकदम आवाज झाला. त्या छावणीमधला एक घोडा बिथरला आणि किंकाळ्या मारत जाग्यालाच एक फिरी मारली. त्यावेळेस लोक ओरडायला लागले, अरे धावा पळा, घोडा बिथरला. आणि तो घोडा एक चक्कर मारून त्या वाळूच्या कडेने पळत सुटला आणि लोकांच्या लक्षात आलं, अरे तिथं मुली खेळतायत, त्या मुली आता टापेखाली मरणार, अरे वाचवा वाचवा, त्या मुलींना वाचवा. असा गोंधळ सगळा. वाचवणार कोण? एवढ्यामध्ये त्या मुलींच्या कानावर गोंधळ गेल्यानंतर त्यातल्या 4 मुली पाण्यात जाऊन उभा राहिल्या आणि एक मुलगी मात्र जागची हल्ली नाही. ती शिवलिंग जे बनवलेलं होतं त्याच्यावर ओणवी पडली, घोडा बाजूनी पडला, त्या पळाला आणि त्या मुलीचा जीव वाचला. आणि हीच ती अहिल्यादेवी. तर मल्हारराव पेशवे आणि बाजीराव पेशवे जवळ आले. मल्हारराव होळकर आणि बाजीराव पेशवे जवळ आले. त्या मुलीला विचारलं, बाळ तुला भीती वाटली नाही का? तू जागची हल्ली सुद्धा नाही, तुला मरणाची भीती वाटली नाही का? तेव्हा त्या मुलीने उत्तर फार छान दिलं. ते म्हटले, प्रयत्न जे घडवावे ते स्वप्राणे जपावे, प्राणपणाने जपावे असे मोठ्यांनी सांगितले. मी तेच केलं. तेव्हा बाजीराव पेशव्यांच्या लक्षात आलं आणि ते मल्हारराव होळकरांना म्हणले, मल्हारराव तुमच्या मुलाला ही मुलगी करून घ्या, तुम्हाला हे सुनबाई करून घ्या, जगात तुमची कीर्ती गाजेल. आणि मग काय राजाचा शब्द तो. मग मल्हारराव होळकरांनी चौकशी केली तर मानकोजी पाटलाची ती मुलगी चौंडी या गावची. आणि मग योगायोगाने काय म्हणजे पटापट सगळ्या पुढच्या क्रिया झाल्या आणि खंडोजी आणि अहिल्यादेवींचं लग्न शनिवार वाड्यावर 5 दिवस चाललेलं होतं. आणि लग्नामध्ये बाजीराव पेशव्यांनी अहिल्यादेवींच्या अंगावर 200 तोळे सोनं घातलं आणि त्यावेळेस सोन्याचा भाव होता 13 रुपये 10 आणे. याशिवाय मन नाही, तोळा म्हणजे आता तुम्ही तोळाच गृहीत धरणार म्हणून मी काय तर. आणि त्यावेळेस मग कपड्यासाठी वगैरे असा म्हणून 402 रुपये 15 आणे असा साधारणपणे
तो खर्च त्यावेळेचा. तो असा खर्च केला आणि मग लग्न झाल्यानंतर ही खेड्यातली पोर महाराणी झाली. अहो 8 वर्षाची मुलगी काय कळावं, त्या वाड्यामध्ये लहान कोण खेळायला सुद्धा नाही हिच्याबरोबर. आणि नवरा म्हणाल तर त्याला घुटीचं व्यसन. आता घुटीचं व्यसन म्हणजे तसं काय फार विचित्र आहे असं नाही आहे, इतिहासाने त्याला फार विचित्र बनवलं आहे. पण घुटी म्हणजे काय तर बदाम, काजू, मगज बी अशा बरेचसे फ्रूट्स एकत्र करून ते दुधामध्ये असे घोटायचे, त्याच्यामध्ये थोडासा गांजा टाकला जातो आणि मग ते पिलं की थोडंसं नशा येते. पैलवान लोक हे सर्रास करतात, धुंदीमध्ये पडवून राहतात. हे 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 मोठ्यांचं व्यसन आहे. कारण युद्धावर जाताना सुद्धा ह्याचा बराचसा फायदा होतो की माणूस करारी बनतो, समोरच्या माणसाला मारण्याचं धाडस आणखी वाढतं, याच्यासाठी असेल तो. तर अहिल्यादेवींच्या पुढं अनेक प्रश्न पडायचे, कुणी खेळायला नाही आणि मग आवाज कानावर पडायचे, आज ही मोहीम केली, ती मोहीम केली, याला जिंकलं, त्याला जिंकलं. असं करता 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 हळूहळू सुभेदार मल्हारराव होळकरांनी अहिल्यादेवींना थोडं 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 शिकवायला सुरुवात केली. आणि त्यांची प्रचंड अगदी तल्लख बुद्धिमत्ता असल्यामुळे त्यांनी कॅच केलं ते प्रत्येक गोष्ट शिकवलेली. त्यांना घोड्यावरनं रपेट मारायला पासून ते अशा छोट्या 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 गोष्टी शिकवत राज्यकारभार, पत्र कशी लिहायची, हिशोब कसा तपासायचा, ह्या साध्या गोष्टी त्यांनी आत्मसात केल्या. आणि मग हे मोहिमेवर गेल्यानंतर ह्या राजवाड्यामध्ये राजाचा कारभार पाहण्यासाठी जाऊ लागल्या. कारण खंडेराव धुंद असायचे आणि सुभेदार मल्हारराव होळकरांना सुद्धा कळलं होतं की आपला मुलगा आपल्याला भविष्यामध्ये रिस्पॉन्स देईलच याची गॅरंटी नाही. तो शूर होता, म्हणजे त्याच्यामध्ये खरं म्हणजे शूरत्व होतं, पण गहाळपणा काही कामाचा नाही ना. ज्याच्यात शूरत्व आहे त्यांनी तेवढं चलाक असलं पाहिजे. आणि अहिल्यादेवींच्यामध्ये तेवढी ती चलाकी दिसली म्हणून त्यांनी सगळं राज्यकारभाराचे डावपेच आहेत ते त्या अहिल्यादेवींना हळूहळू सांगायला सुरुवात केली. आणि मग पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं जे कार्य आहे, या कार्याच्या एक 2 महत्त्वाच्या बाजू पडतात. एक भाग कुठला असेल तर सुभेदार मल्हारराव होळकर जिवंत असताना त्यांच्या हातून घडलेलं कार्य आणि ते गेल्यानंतर त्यांच्या हातून घडलेलं कार्य, असं 2 भागामध्ये. तर त्या राजदरबारामध्ये जात होत्या, बसत होत्या. एके दिवशी काय झालं, एक विधवा स्त्री आली आणि तिने अहिल्यादेवीचे पाय धरले. तेव्हा अहिल्यादेवी म्हणले, अहो असं काय करताय तुम्ही, माझ्या आईसारख्या माझं पाय काय धरताय, मी तुमचं पाय धरायला पाहिजे. नाही म्हणले, माझी सगळी संपत्ती आहे ती सगळी तुम्ही जमा करून घ्या. म्हणजे काय झालं काय तर मला संतान नाही म्हणली, माझ्या पोटी संतान नाही, माझा मुलगा दत्तक घ्या, माझा मुलगा दत्तक घ्या असं सगळेजण सांगतात. या नादामध्ये एक दिवस मला हे मारतील, त्याच्याऐवजी माझी सगळी संपत्ती जमा करून घ्या, सरकार जमा करा. तेव्हा अहिल्यादेवी म्हणाल्या, अहो हे पहिलं त्यांनी त्या राज गादीवर जाताना किंवा राजदरबारामध्ये जाताना ही पहिली घटना घडली. त्यावेळेस त्या अतिशय म्हणजे अगदी खंबीरपणे म्हणल्या की तुम्हाला पाहिजे तो तुम्ही दत्तक घ्या, संरक्षण मी देईन तुम्हाला, आणि तुम्ही म्हणजे हे तुमची संपत्ती वगैरे सरकार जमा करू नका आणि तुम्ही तुमच्या मनानं दत्तक घ्या, तुमचं संरक्षण मी करेन. त्यांना अतिशय आनंद झाला, त्यांनी दत्तक घेतला, यांनी संरक्षण दिलं. पण हा पहिला इन्स्टंट राजदरबारात गेल्यानंतर हा पहिला इन्स्टंट, त्या इन्स्टंटमध्ये जे त्यांच्यामध्ये कणखरपणा आला तो अगदी शेवटच्या श्वासापर्यंत तो कमी झाला नाही. याच्यानंतर सुभेदार मल्हारराव होळकरांनी यांना हिशोब शिकवलेली होती. मग हिशोब कसं आहे की एखादा शिक्षक ज्यावेळेस विद्यार्थ्याला शिकवतो त्यावेळेस तो विद्यार्थी सगळं लक्षात जसं आहे तसं लक्षात ठेवतो. अहिल्यादेवीने जसं आहे तसं जे शिकवलं ते जसं आहे तसं लक्षात ठेवलं होतं. आणि मग ती हिशोबामध्ये असा गोळ झालेला होता की बाजीराव पेशवे गेल्यानंतर त्यांचा जो
उत्तर क्रियेचा खर्च आहे किंवा बाकीचा जो खर्च आहे त्यांना जे हे आपण गेल्यानंतर जो उत्तर क्रियेचं जे थोडंफार हे करतो त्याचा जो खर्च आहे तो हिशोबाच्या सरकारी हिशोबामध्ये लिहिला होता. मग अहिल्यादेवींच्या लक्षात आलं की हा तुम्ही खर्च सरकारी ह्याच्यात कसं काय लिहिला, तर तो खाजगीत जायला पाहिजे, कारण नातं खाजगीचं होतं आणि खाजगी नात्यातून तो केलेला खर्च आहे, त्यामुळे तो खाजगीत. तर हिशोबातल्या अशा बारीक सारीक गोष्टी त्यांच्या लक्षात आल्या. आणि मग एक वेळ खंडेरावला थोडंसं विनंती केल्यानंतर त्यांच्यामध्ये फरक पडला आणि ते एका लढाईवर गेले. तिथं त्यांनी त्या लढाईमध्ये पराजय झाला, पण त्या लढाईमध्ये जी मिळाली लूट मिळालेली हे ते न येता त्यांनी दुसरा जो वाडा होता त्या दुसऱ्या वाड्यावर जाऊन ते थांबले होते. अहिल्यादेवींच्या कानावर गेले की ते बाबा लढाईत हारलेत पण खंडेराव अजून घरी आलेले नाहीत. तेव्हा ते दुसऱ्या वाड्यावर गेल्या तर त्या आणलेली संपत्ती त्यांनी पाहिली. तर ती म्हणली हे तुम्ही सरकार जमा करायला पाहिजे होती. तर नाही म्हणले तुम्ही याच्यामध्ये आम्हाला सहकार्य करायला पाहिजे, मी सरकार जमा करणार नाही. ती म्हणले अनैतिक गोष्टीला मी कुठेही तुमच्या पाठीशी उभं राहणार नाही. नैतिकता नाही आहे, ही अनैतिक गोष्ट आहे. नैतिकता आणि अनैतिकता तिथं जन्म झाला. अजून अहिल्यादेवी तर राज्यकारभाराला लागलेल्या नव्हत्या, पण हे जे शिक्षणाचे धडे मिळाले या धड्यातून ते म्हणले ह्या तुम्ही जी लूट करून आणली याच्यातला जो 6वा भाग आहे तो तुम्ही सरकार जमा केला पाहिजे. आता अहिल्यादेवी राजकारणामध्ये राजदरबारामध्ये चांगल्याच रुळल्या होत्या. त्यामुळे त्यांच्यावर राज्यकारभार सोपवून सुभेदार मल्हारराव होळकर असे मोहिमेवर जात होते. आणि एका मोहिमेवर गेल्यानंतर जवळजवळ 1.5 वर्ष लागलं त्यांना त्या मोहिमेवरून परत यायला. मग त्यांनी पुढं पत्र पाठवून कळवलं की मी अमक्या दिवशी येतोय. मग अहिल्यादेवींनी जो राज्यकारभार सगळं ठेवलेलं होतं व्यवस्थित ते फडणवीसमध्ये गेल्या, हिशोब वगैरे व्यवस्थित आहे का नाही सगळं तपासून बघितलं. हे आल्यानंतर सगळं पाहत ते हिशोब पाहत बसले. ते जवळजवळ 5-6 तास ते बाहेर आलेच नाहीत. मग अहिल्यादेवींना वाटलं की आपल्याकडून नक्कीच काहीतरी चूक झाली. त्यांनी बाहेर आल्याबरोबर टाळी वाजवली आणि तिथल्या शिपायाला बोलवलं आणि म्हणले बक्षिसाचं तबक घेऊन या. कुणाला काहीच कळेना. तर बक्षिसाचं तबक आणल्यानंतर ते मोत्याची माळ अहिल्यादेवींच्या गळ्यात घातली आणि मल्हारराव होळकर एवढंच म्हणाले की आम्हालासुद्धा एवढं जमलं नसतं, एवढं अहिल्यादेवींनी टापटीप ठेवलेलं आहे. हिशोब जिथल्या तिथं आलेल्या पत्राला उत्तरं नेमकी दिलेली आहेत. याशिवाय जे निधीचं वाटप आहे ते गावाला व्यवस्थितपणे केलेलं आहे, व्यापाऱ्यांना व्यवस्थितपणे केलेलं आहे, शेतकऱ्यांना न्याय दिलेला आहे. शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पाणी जावं याच्यासाठी त्यांनी मदत केलेली आहे. शिवाय या खर्च करताना त्या शेतकऱ्याला सहभाग म्हणजे त्यांना त्यांच्याशी वायदा केला होता की बाबा मी तुम्हाला पैसे जास्त देते पण तुम्ही उत्पन्न जास्त वाढवलं पाहिजे. शेतकऱ्यांनी तेवढी संमती दिली होती. हा जो सहभाग आहे या शासन व्यवहारामध्ये लोकसहभाग व्हावा म्हणून आपलं सरकार अतिशय धडपड करतं. मी इरिगेशनमध्ये नोकरी केली. या पाण्याच्या संदर्भामध्ये शेतकऱ्याचा सहभाग व्हावा याच्यासाठी शासनाने 2 जी.आर काढले. शासनाने अतिशय प्रयत्न केला तरीसुद्धा शासनाला एवढं यश आलं नाही. पण त्यावेळेस साधारण 200-250 वर्षापूर्वी अहिल्यादेवींना यश आलं होतं. हे सगळं बघून त्यांचं कौतुक करून शेजारी गंगोबा तात्या होते, त्यांनी चाहडी केली की बाबा म्हणले हे पेठाला न्याला त्याला पैसे थोडे जास्त दिलेत. अहिल्यादेवींच्या लक्षात आलं आणि मग अहिल्यादेवींनी अगदी अदबीनं आपल्या सासऱ्याला त्या म्हणतायत की बाबा ह्या पेठाना वगैरे जे पैसे जास्त दिलेत त्याचं त्यांनी स्पष्टीकरण केलं, प्रत्येक गोष्टीचं स्पष्टीकरण केलं
आणि मल्हारराव होळकरांना ते पटलं की बाबा रास्त आहे, हे सगळं केलेलं आहे ते अतिशय रास्त आहे. अशा पद्धतीनं त्यांचं कौतुक झालं. त्या दरबारामध्ये अशा रुळत चालल्या आणि कुंभेरीला एक लढाई झाली. त्या कुंभेरीच्या लढाईमध्ये खंडेराव पुढे गेले, वसुली होती आणि कुंभेरीला वेढा पडला. तिथं जाट काय ऐकेना, एवढं ते खंडणी मागत होते. तर तो जाट 40 लाख द्यायला तयार होता आणि राघोबा दादा 1 कोटीला अडून बसले, 1 कोटी द्यायला पाहिजे. असं करता करता लढाईला सुरुवात झाली आणि एक तोफेचा गोळा खंडेरावच्या छातीवरून आदळला आणि तिथं ते गतप्राण झाले. खंडेराव गेल्यानंतर सगळे रडारड झाली आणि मग अहिल्यादेवी सती जाण्याच्या तयारीला लागले. मग मल्हारराव होळकर समजावून सांगतायत की तुला मी खंडू मानलं, माझा मुलगा मानलं, मी तुला सून कधीच मानलं नाही आणि तुझ्या जीवावर एवढं सगळं वैभव उभं केलं आणि तू सती गेली तर मी काय करू? मीच तुझ्या अगोदरच होतो. बरंच काय 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 विनवणी केली. ते शेवटी म्हणले, गाथेमधली मी एक ओळ सांगतो की सती जाण्या 9 खंडेरावच्या 9 बायका सती जातील ना. सती जाण्या 9 राहो तुझा जीव म्हणतील शिव अवघेची. सगळे तुला शिव म्हणतील. तुझं सती जाण्याचं कर्तव्य तुला तुझ्या लक्षात आलेलं आहे, त्याप्रमाणे तुला थोडंसं हे मिळेल. मग सासऱ्यांनी समजावून सांगितल्यानंतर त्यांच्या एक लक्षात आलं की सती जाणं याच्यापेक्षा राहिलेलं कार्य पुरं करणं म्हणजे सती जाण्याच्याही पलीकडचं हे त्यांना समजलं आणि त्यांनी सती जाण्याचा निर्णय रद्द केला. मग सती जाण्याचा निर्णय रद्द केल्यानंतर मग राज्यकारभार करत 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 झालं कसं की शेवटी सुभेदार मल्हारराव होळकर 1760 साली 20 मे 1766 साली ते गेले. पण तत्पूर्वी त्याच्या अगोदर अहिल्यादेवींचं लग्न झाल्यानंतर त्यांना पहिलं अपत्य झालं मुलगा, तो मालेराव, तो 1745मध्ये. दुसरी मुलगी झाली 1748मध्ये आणि ह्या दोघांची लग्नही झालेली नव्हती आणि सुभेदार मल्हारराव होळकर गेले. मग तिथून 1760 पासून सुरुवात खरी झाली की छत्र हरवल्यानंतर माणसाची काय अवस्था होती. आभाळ फाटल्यासारखं जे होतं, आधार असतो, तो आधारच नाहीसा झाल्यानंतर या थोड्याशा विचलित झाल्या, पण त्यांनी धीर सोडला नाही. मग मालेरावला सुभेदारीची वस्त्र आली, पण मालेराव थोडासा रागीट होता, थोडासा विचित्र वागण्यातला होता. त्यामुळे झालं कसं की त्यानं राजवाड्यामध्ये एकाचा खून केला आणि ते खून केल्यानंतर ते भूत यांच्या मानकुटीवर बसलं आणि यांना त्रास देऊ लागलं आणि ते ओरडायला लागले. त्यांनी मरताना सांगितलं होतं की मी बदला घेईन म्हणून. आणि मग हे त्याच्या मनात गेलं आणि कदाचित हे सत्य असत्य सांगता येत नाही, परंतु त्यांनी ओरडायला सुरुवात केली. त्याला झटके येऊ लागले आणि त्याच्यामध्येच मालेराव गेले. 6 महिने फक्त सुभेदारीची वस्त्र त्यांना मिळाली. मग गंगोबा तात्याचे दिवाण होता, त्यांनी लगेच राघोबा दादाशी संधान बांधलं की आता गादीला कुणीच वारस नाही, आता तू स्वारी करायला हरकत नाही. आणि मग त्यांनी संधान बांधल्यानंतर 50-55 हजार सैन्य घेऊन ते होळकरशाही ताब्यात घेण्यासाठी ते निघाले सुद्धा. अहिल्यादेवींच्या कानावर गेलं आणि मग त्यांनी पहिलं काम काय केलं असेल तर आजूबाजूचे सरदार होते त्यांना पहिली पत्र लिहिली आणि सरदारांची लगेच उत्तरं आली की मल्हारराव होळकरांचा आमच्यावर फार मोठे उपकार आहेत, तुमच्या पाठीशी आम्ही उभे आहोत खंबीरपणे. दुसरं पत्र तुकोजी होळकर उत्तरेमध्ये होते, सैन्याचा कारभार त्यांच्याकडे होता. ती उत्तरेमध्ये त्यांना म्हटलं तिथं तुम्ही जेवला असेल तर पाणी प्यायला इथं या, ताबडतोब या. आणि मग ते ताबडतोब आले. त्यांना सांगितलं प्रकरण की राघोजी चालून येतोय आपल्यावर. तत्पूर्वी त्यांनी त्यावेळेच्या पेशव्यांना एक पत्र लिहिलं, मातोश्रींनी पत्र लिहिलं की असं असं आहे. आणि मग त्या पत्राचा परिणाम असा झाला की मग
तुकोजी होळकरांना दत्तक घेतलं. तुकोजी होळकर म्हणजे मल्हारराव होळकरांचे पुतणे. होळमधून असाच एक लांबच्या भावकीतला मुलगा त्यांनी घेऊन गेलेले होते आणि तो चांगल्या पद्धतीने तयार झाला होता तुकोजी होळकर. मग तुकोजी होळकरांना सुभेदारीची वस्त्र आली. मग पेशव्यांची एवढी संमती होती की तुम्ही तुमच्या पद्धतीनं राज्यकारभार करा, पेशव्यांच्याकडून कुठेही त्याच्यामध्ये हे केलं जाणार नाही, हस्तक्षेप केला जाणार नाही. मग त्यांनी अहिल्यादेवींनी काय केलं की सुभेदाराची वस्त्र तुकोजी होळकरांना आल्यानंतर तुकोजी होळकरांच्याकडे सैन्याचा कारभार दिला. सैन्य विभाग होता तो कंप्लीट त्यांच्याकडे दिला आणि बाकीचं जे आहे राज्याचा बाकीचं सगळं म्हणजे सगळं अख्खंच्या अख्खं प्रशासन हे अहिल्यादेवींनी सांभाळायला सुरुवात केली. हे पहिल्यांदा आल्यानंतर तो चालून आल्यानंतर त्याला पहिलं पत्र लिहिलं की तू माझ्याशी लढायला आला, हे गोष्ट खरी आहे, पण मी जरी हारले तरी मला म्हणते अरे बाई माणूस असून केवढं धारिष्ट, माझं कौतुक होईल, पण तू जर हारलास तर तुला तोंड दाखवायला जागा राहणार नाही. आणि राघोबाला पटलं. मग राघोबांनी म्हटले की बुवा आपलेच दात आपल्या घशात गेलेत, आता काही खरं नाही. कारण त्याला रिपोर्ट लागले होते की बुवा सगळे सरदार ह्यांच्याकडून लढायला तयार आहेत. शिवाय अहिल्यादेवींनी 200 स्त्रियांची फलटण तयार केलेली, हे सगळे रिपोर्ट त्याला गेले. आणि मग त्यांनी पत्र लिहिलं, मी स्वारी करायला आलो नव्हतो तर मुलगा गेला, मी सांत्वन करायला यायला बोलतो. मग अहिल्यादेवी म्हणली सांत्वन करायचं आहे, सांत्वन करायला यायचं तर 50-55 हजार फौज कशाला. आणि मग अशा रीतीने अहिल्यादेवींनी एका दबाव तंत्रानं होणारं युद्ध टाळलं आणि तिथं अहिल्यादेवींचा विजय झाला. मग पहिल्यांदा मग आता राज्यकारभार सुरू झाला. मग पहिल्यांदा त्यांनी काय केलं तर पहिल्यांदा त्यांनी इंदोरची जी राजधानी होती ती राजधानी महेश्वरला हलवली. महेश्वरला हलवल्यानंतर त्या महेश्वरची रचना त्याने अशी केली की वास्तुशास्त्राचा एक आदर्श नमुना म्हणून त्या महेश्वरला कुणी पाहू. कारण ते महेश्वरची निर्मिती करताना बुवा कवींच्या पेठा, व्यापाऱ्यांच्या पेठा, कलाकारांच्या पेठा अशा पेठा तयार केल्या की या राजधानीमध्ये कशाचीही गरज लागली तर ताबडतोब उपलब्ध हो म्हणून त्यांनी असं पेठा तयार केल्या. पेठांना नावं दिली, ज्यांनी ज्यांनी त्याग केला होता त्यांना त्या पेठांची नावं दिली. अशा रीतीनं त्यांनी पहिल्यांदा राजधानी महेश्वरला नेली. त्याने दुसऱ्यांदा काय केलं तर चलन बदललं. चलन बदललं. पूर्वी सुभेदार मल्हारराव होळकरांनी एक चांदवडला टांगसाळ काढलेली होती. मग अहिल्यादेवींनी पुन्हा दुसरी टांगसाळ काढली इंदोरमध्ये 1766 आणि मग त्यांनी जी नाणी तयार केली, काही म्हणजे चांदीची होती, काही तांब्याची होती. तर त्या नाण्यावर त्यांनी बिल्वपत्र, गव्हाच्या ओंबीचं चित्र, उगवत्या सूर्याचं अशा पद्धतीचं ती नाणी तयार केली. आणि मग चलनामध्ये बराचसा बदल केला. त्यानंतर त्यांनी दारूबंदी, दारूनी अनेक संसार नष्ट होतात हे अहिल्यादेवींना माहीत झालं. आणि मग त्यांनी दारू जे निर्माण करतात त्यांना पहिल्यांदा बोलवलं की तुम्ही दारू निर्माण करायचं थांबवा. ते म्हणाले आमचं पोट तर याच्यावर आहे, थांबवून कसं चालेल, मी तुम्हाला पैसे देते, दुसरा तुम्ही व्यवसाय चालू करा आणि कंप्लीट दारू तयार करायचं तुम्ही थांबवा. एका बाजूने त्यांनी हे केलं, त्या दारू काढणाऱ्यांना पैसे दिले. दुसऱ्या बाजूने त्यांनी एक सगळ्यांना पत्र दिलं की गावामध्ये पूर्णतः दारूबंदी झाली पाहिजे आणि जो दारूबंदी त्या गावातली करेल तिथल्या सरपंचाला सोन्याचं कडं घातलं जाईल. हे अहिल्यादेवींनी त्यावेळी डिक्लेअर केलं. अशा पद्धतीनं दारूबंदी झाली. राज्याची पाहणी करून अहिल्यादेवी येत होत्या तर ब्राह्मण मंडळी थांबलेली. आणि मग अहिल्यादेवींनी चौकशी केली तर ब्राह्मण मंडळी
डोळ्यामध्ये अश्रू आणून म्हणाली की आमच्या मुली मोठ्या झालेत पण आम्ही लग्न करू शकत नाही. का तर हुंडा मागितला जातो, म्हणजे फार हुंडा मागितला जातो, त्यामुळं फार अवघड झाले. आणि मग अहिल्यादेवी म्हणाल्या तुमच्या तर मुलं शिकलेली आणि मग हे कसं काय. तर म्हणले आमच्या जातीला हे शापच आहे, आम्ही धनाचे फार हावरे, त्यामुळं हुंडा मागितला जातो. मग अहिल्यादेवींनी मुनिमाला बोलवलं आणि एक फतवा काढला. त्या फतव्यामध्ये म्हटलं की जो हुंडा घेईल त्याला हुंड्याच्या डबल दंड, जो मध्यस्थी असेल त्याला हुंडा दिला तेवढा दंड, असं त्यांनी फरमान काढलं. 200-250 वर्षापूर्वी हुंडाबंदी अहिल्यादेवींनी केली, ही सोपी गोष्ट नाही आहे. त्यानंतर न्यायव्यवस्थेमध्ये त्यांनी सुधारणा केली. अहिल्यादेवी म्हणजे खरं म्हणजे सुप्रीम कोर्ट. त्यांच्या न्यायाला रामशास्त्री प्रभूने आणि अहिल्यादेवींच्या न्यायाबद्दल बोलायचं कामच नाही. तर त्यांनी न्यायव्यवस्थेमध्ये काय सुधारणा केली तर प्रत्येक गावामध्ये न्यायपंचायती निर्माण केल्या. आणि न्याय असा की एक पैसा खर्च नाही झाला पाहिजे, पहिला मुद्दा. न्याय लवकर मिळाला पाहिजे, दुसरा मुद्दा. तिसरा मुद्दा, ज्यावेळेस न्याय होईल त्यावेळेस न्याय मागणारा आणि ज्यांनी अन्याय केला ह्या दोघांनाही तो छान वाटला पाहिजे. ही किती अवघड गोष्ट आहे. आपण अलीकडं म्हणतो बुवा शहाण्यांनी कोर्टाची पायरी चढू नये, पण अहिल्यादेवींच्या वेळेस अनेक दुसऱ्या राज्यातले लोकसुद्धा अहिल्यादेवींच्याकडे म्हणायचे की आमचं जे भांडण आहे ते आमचा न्याय मिटवा तुम्ही. कारण अहिल्यादेवीची न्यायपद्धती अत्यंत वेगळीच होती. म्हणजे फिर्यादी आणि त्याचा विरुद्ध ज्याच्यावर फिर्याद केली ते असे दोन्ही खुश व्हायचे, अशी त्यांची न्यायपद्धती होती. त्यांनी एक वेळ बाहेर गोंधळ चाललेला होता म्हणून चौकशी करायला सांगितलं, तर लोक बरेचसे जमलेले आरडाओरडा करत होते की आम्हाला देवींना भेटायचे. अहिल्यादेवी म्हणाले की त्यांना येऊ द्या, त्याची काय तक्रार आहे तीच ऐकू. तर ते आल्यानंतर विचारलं काय तुमची अडचण आहे. काही नाही म्हणली, एक विधवा होती तिला दत्तक घ्यायचा होता आणि त्या दत्तक घेण्यासाठी जी परवानगी द्यायची त्या परवानगी देण्यासाठी तिथला जो कमवीसदार आहे किंवा तहसीलदार आहे तो 1 लाख रुपये मागत होता. अहिल्यादेवींनी चौकशी केली आणि त्याला 2 लाख रुपये दंड केला, 25 फटक्याची शिक्षा केली. ज्या काळामध्ये दहशत बसली भ्रष्टाचारात की भ्रष्टाचार नाही केला पाहिजे, सगळीकडे प्रचार होतो ना लगेच की बाबा फार मोठं हे आहे. तर अलीकडं आपण किती जरी सरकार हे करायला गेलं तर अलीकडं भ्रष्टाचार म्हणजे शिष्टाचार झाला आहे, तो भाग वेगळा. तर कर आकारणी, अहिल्यादेवींनी जी कर आकारणी केली त्या कर आकारणीमध्ये मल्हारराव होळकरांच्या वेळेस जी कर आकारणी होती त्याच्यामध्ये बदल केला की कुठल्याही शेतकऱ्याला की कुठल्याही करदात्याला कर देताना असं जड वाटू नये, त्याला ते आनंददायी वाटलं पाहिजे. मग करामध्ये त्यांनी शेतसारा जी ठेवला ती शेतसारा साधारणपणे बिघ्याला 1.25 रुपये ठेवला आणि बाकीच्या राज्यामध्ये तो 4 रुपये होता. आणि दुसरा मुद्दा असा, या कर आकारणीमध्ये शेतीचा कर आकारताना समजा शेतीचं उत्पन्न समजा गारपीट झाली किंवा अवकाळी पाऊस झाला किंवा नुकसान झालं तर त्यावेळेस कर माफ केला जायचा. त्यामुळे लोक आनंदित होते, शेतकरी आनंदित होते की जरी समजा आपलं नुकसान झालं तरी आपल्यावर कर आकारणी होत नाही. हा लोकांना अतिशय आनंददायी. पण अशामध्ये सुद्धा चांगलं करण्यामध्ये सुद्धा कुठंतरी असं वाईट घडतंच. तर अहिल्यादेवींच्या कानावर गेलं की महिदपूरला जो कर आकारणी करणारा अधिकारी होता त्याची तक्रार आली अहिल्यादेवींच्या कानावर. तक्रार आल्याबरोबर त्यांनी 50 सैन्य बरोबर घेतलं, पालखी आणि त्या महिदपूरला गेल्या. पण तिथल्या लोकांना प्रत्यक्ष त्यांनी विचारलं
काय बाबा तुमची कर भरताना काय अडचण आहे? तर म्हणले हे अधिकारी दुप्पट पैसे मागतात. बरं पैसे नाही दिले तर आमच्या घरच्या लोकांना त्रास देतात, असं विचकट बोलतात. मग यांना कुठं काय 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 वस्तूची मागणी करतात. हे सगळ्यांची चौकशी केली. तेवढ्यामध्ये तो कर आकारणी करणारा आणि सरपंच वगैरे असे आल्यानंतर मग अहिल्यादेवींनी त्यांना ठणकावलं चांगल्या पद्धतीनं. ज्यांचे ज्यांचे पैसे तुम्ही घेतलेले आहेत ते ताबडतोब परत करा. यापुढं जर असं वर्तन दिसलं तर तुमची गय केली जाणार नाही, असं अहिल्यादेवी म्हटलं आणि निघाल्या. तेव्हा ते म्हणले, अहो फलाहार आहे, फलाहार तर घेऊन जा, पाणी तर घेऊन, मी तुमच्याकडं पाणीसुद्धा पिणार नाही. आणि अहिल्यादेवी तशा माघारी आल्या. तर हा जो प्रकार आहे, तर इथं जे आहे प्रशासक चांगल्या पद्धतीचा प्रशासक असेल तर केलेले कायदे चांगले राबवले जातात. हे जे अहिल्यादेवींचं प्रशासन आहे ते स्वतः प्रत्येक गोष्टीवर स्वतःचं लक्ष होतं त्यांचं आणि त्या खंबीर होत्या. एका लेखकाने म्हटलं आहे की गुजरातचे लोहपुरुष पटेल, सरदार वल्लभभाई पटेल, ते जसे कणखर होते ती उपमा अहिल्यादेवींना दिली की ते तेवढ्या कणखर होत्या, कुठलाही निर्णय घेण्यामध्ये तेवढ्या कणखर होत्या आणि ते गय करत नव्हत्या. त्यांच्याकडे सगळं होतं, साम दाम भेद दंड. या न्यायानुसार त्यांनी एका म्हणजे बरेच वर्षाचा इतिहास काढला तर हे भिल्ल होते, रामोशी होते, गोंड होते, हे लोकांची लूट करत होते. त्यामुळं या राज्यातनं त्या राज्यात जायची पंचायतच होती. मग अहिल्यादेवींनी विचार केला की बाबा आत्तापर्यंत त्यांना कुणी म्हणजे बंधन घातलं नाही, त्यामुळं हे असत. मग त्यांनी गोडी गुलाबीनं त्यांना बोलवून घेतलं. त्यांना शासन म्हणजे त्यांच्याकडे अधिकार दिले की बाबा तुम्ही हे काम करा आणि मग तुम्हाला असे एवढे पैसे दिले जातील. त्या एक कर आकारणीचं त्यांना एक परवानगी दिली. आणि त्या मग असं केल्यानंतर मग असा एखादा एकच अहिल्यादेवीच्या हातून एकच त्याला देहांताची शिक्षा दिली. एक असा होता अर्धांड, त्याला देहांताची शिक्षा दिली. बाकीच्याला गोड बोलून प्रवाहामध्ये मिसळून घेतलं. आणि प्रवाहामध्ये मिसळून घेतल्यामुळं या राज्यातलं त्या राज्यामध्ये व्यापार उदीम हा व्यवस्थित होऊ लागला. मग त्याच्यामध्ये जकात वगैरे जे आहे त्याची आकारणी होऊ लागली. त्याच्यामुळं सरकारी तिजोरीमध्ये महसूलसुद्धा वाढला. हे जे आहे तर हे करताना त्यांनी म्हणजे ज्या वेळेस भिल्लांचा बंदोबस्त करायचा होता त्यावेळेस त्यांनी स्वतःची मुलगी पणावर लावली की जो भिल्लाचा बंदोबस्त करेल त्याला मी माझी मुलगी देईन. अहिल्यादेवींनी दरबारामध्ये डिक्लेअर केलं. मग घरी आल्यानंतर विचारलं की बाबा तो जर यवन असेल तर, तो जर हे असेल तर, दुसऱ्या जातीचा असेल तर त्यावेळेस अहिल्यादेवींनी फार छान उत्तर दिले. ते मी गाथेमध्ये घेतले की नसे आकाशाला आणिक वाऱ्याला, ईश्वरी देहाला जात नसे, प्रकाशाला नसे ना चंद्र सूर्याला, आणिक पाण्याला जात नसे. पुढे मी म्हटलं जे वाचतील गाथा मनातील व्यथा, जातीभेद कथा संपतील. तर ह्या पंचमहाभूतापासून बनलेल्या या देहाला जात कुठली आली? शौर्याला जात अजिबात सुद्धा नाही. तो जर शौर्य गाजवणारा असेल तर त्याच्या जातीचा विचार करायचं कारणच नाही. तर यशवंतराव फणसे नावाचा तरुण पुढं आला आणि भिल्लाचा बंदोबस्त मी करतो असं म्हणतो पुढं आला. त्याला जेवढं सहकार्य करायचं तेवढं अहिल्यादेवींनी त्याला सैन्य बाकीच्या गोष्टी दिल्या आणि त्यांनी खरोखरच भिल्लाचा बंदोबस्त केला. आणि अशा पद्धतीनं एक भिल्लांचा जो उपद्रव होत होता त्यांचा उपद्रव तर थांबवलाच, पण त्यांना या प्रवाहामध्ये आणलं, चांगलं जीवन जगणं त्यांना शिकवलं. पुन्हा अहिल्यादेवींनी एक शेतीसाठी फार सुंदर कायदा काढला. अहिल्यादेवीचं कुठलंही कार्य करताना किंवा कुठलंही सुधारणा करताना ते असं एका दृष्टीने पाहतच नव्हते त्या गोष्टीकडं. त्यांनी शेती सुधारची कायदा काढला. त्यांनी काय केलं की माळरानं जे असतील
ती लोकांना कसायला द्यायची, ती त्यांच्या नावावर करायची. त्यांना वाटलं पाहिजे ही आपली जमीन आहे. मग त्यांनी त्याच्यामध्ये फळझाडाची लागण करायची. समजा 20 लावली तर त्याच्यातलं 9चं उत्पन्न कसणाराने घ्यायचं आणि 11चं उत्पन्न सरकार जमा करायचं. ह्याच्यामुळे झालं कसं की मारानं वाहिताखाली आली, एक मुद्दा. दुसरा मुद्दा, जमिनीची जी धूप व्हायची ती धूप थांबली. नंबर 3, महसूल वाढला, राज्यातला महसूल वाढला आणि ते लोक आनंदी, लोकांच्या हाताला काम मिळालं. एका कायद्यातून अशा एवढ्या गोष्टी त्यांना त्यावेळेस अशी कल्पकता होती त्यांची. त्याच्यानंतर त्यांनी पर्यटनाला सुद्धा प्रोत्साहन दिलं. पर्यटन म्हणजे ह्या भिल्ल लोकांच्याकडून जो कर वसूल झाला, या कराची बरीच रक्कम जमली. आता हे काय करायचं, हे कुठं वापर करायचा ह्या पैशाचा? अहिल्यादेवींना विचारलं तर ते म्हणले, बाबा तो पैसा सार्वजनिक याच्यातून आलेला आहे, तो सार्वजनिक पद्धतीनेच वापरला पाहिजे. मग त्याने जामघाट म्हणजे महेश्वर आणि इंदोर याच्यामध्ये जो घाट आहे, त्या घाटावर एक शामिना बांधायला सांगितला. त्या शामिन्यावर उभा राहिल्यानंतर असं विंध्य पर्वताच्या रांगा आणि ती निसर्ग सौंदर्य दिसायचं. आणि मग लोक ये जा चालू झाली आणि ते पाहण्यासाठी लोक तिथे येऊ लागले. त्यांचा पिण्याच्या पाण्यासाठी तिथे एक तलाव बांधला, त्या तलावाला मार्तंड तलाव नाव दिलं. असा एक त्यांचा दृष्टिकोन, एक वेगळा दृष्टिकोन होता. त्यांनी पूर्ण राज्यकारभारामध्ये त्यांच्या मनामध्ये एकच की रयतीला सुख लागलं पाहिजे, माझ्या लोकांना सुख लागलं पाहिजे. हा त्यांचा एक, त्यांनी टपाल व्यवस्था चालू केली पुणे ते महेश्वर. ह्याच्यामध्ये 20 मुक्काम आणि मग हे टपाल घेऊन जाणारे जे आहेत ते काशिदाच्या 20 जोड्या आणि 20 मुक्काम, अशा पद्धतीनं महेश्वर टू पुणे आणि पुणे टू महेश्वर असं त्यांनी एक टपाल व्यवस्था त्या काळामध्ये चालू केली. तर सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या वेळेस भाडेपट्ट्यांनी जमिनी दिल्या जात होत्या. मग अहिल्यादेवींनी याचा अभ्यास केल्यानंतर यांच्या लक्षात आलं की यार भाडेपट्ट्यांनी जमिनी दिल्यानंतर जो जमिनी घेतोय तो श्रीमंत होतोय, बाकीच्याचं काय? पण त्यांनी काय केलं की भाडेपट्टा बंद केला आणि मग ते जो कोण तो जमिनी करेल त्याच्यावर चौथाई म्हणजे त्यांनी 4था हिस्सा सरकार जमा करायचा असा त्यांनी एक नवीन नियम केला. त्याच्यामुळं बऱ्याचशा शेतकऱ्यांना हाताला काम मिळालं, महसूल वाढला आणि म्हणजे थोडक्यामध्ये असं श्रीमंतीचं वर्गीकरण होत होतं, ते विकेंद्रीकरण झालं थोडक्यात. त्यानंतर ते भिल्ल रामोशी गुंड यांना मुख्य प्रवाहामध्ये आणलं. खरं म्हणजे तुम्हाला सांगतो, मी एका ठिकाणी वाचलं आहे की अहिल्यादेवींनी 12,000 सुधारणा केल्या. त्या 12,000 सुधारणातलं किती सांगावं, किती सांगत राहिलं तर अपुरंच पडेल, वेळ अपुरा पडेल. आणि सगळ्यात जर मोठं काम असेल तर जलसंधारणाचं काम अहिल्यादेवींचं सगळ्यात मोठं. जलसंधारणाच्या कामामध्ये विहिरी बांधल्या, बारवा बांधल्या, नदीवर घाट बांधले. त्यांचा दूरदृष्टिकोन असा होता की नदीवर घाट का बांधले बाबा, तर बायका धुणं धुवायला जात होत्या, त्यावेळेस ते पाय घसरून पडू नये, त्यांचा जीव वाचावा, त्यासाठी घाट बांधले. आणि नुसते घाट बांधले नाही तर घाट बांधल्यानंतर त्याच्या बाजूला लहान मुलं असली तर त्यांना ठेवण्यासाठी सुद्धा त्यांनी व्यवस्था केली. विहिरी, बारवा हे जे आहे ते त्यावेळेस पानिपतचं युद्ध झालं त्यावेळेस पाणी करून सैन्य खलास झालं, पाणी प्यायला मिळालं नाही. हे अहिल्यादेवींना विचार केला की बाबा माझं सैन्य यापुढं युद्ध झालं तर असं पाणी करून मरू नये. त्यांनी ठिकठिकाणी विहिरी, बारवा बांधल्या. ह्यात दुसरा की जे यात्रिक होते, देवदेव करायला फिरत होते, त्यांचीसुद्धा सोय पाण्याची झाली. अशा पद्धतीने एक त्यांचा जो दृष्टिकोन होता ती रयतेला सुख मिळावं हा एकच दृष्टिकोन. म्हणजे स्वतःला कितीही त्रास झाला, स्वतःची दुःख सगळी त्यांनी बाजूला सारली आणि फक्त रयतेसाठी झटल्या. त्यामुळं मी माझ्या गाथेमध्ये म्हटलं की दुःखे विसरून इतरा जपणे, निर्मोही राहणे सर्व काळ.
अहो स्वतःच्या वाट्याला अनेक दुःख आली असताना ती दुःख विसरायची आणि इतरांना जपायची, त्यांची जपणूक करायची, ती सुद्धा निर्मोही पद्धतीनं, कुठलाही मोह नाही झाला पाहिजे. आणि हे सर्व काळ म्हणजे हे एका अर्थाने इथं वापरलेलं नाही. आपण म्हणतो काळ आला होता पण वेळ नव्हती, हा सुद्धा काळ, आणि काळ म्हणजे वेळसुद्धा घ्या अशा पद्धतीनं. तर हे जे आहे त्यांचा राज्यकारभार, जे जलसंधारणाची कामं, तर याच्यात डॉक्टर मोरवंचकर म्हणतात की पूर्ण देशामध्ये जलसंधारणाची कामं अहिल्यादेवींनी केली तेवढी कुणीही करू शकलेली नाही. मग अहिल्यादेवींच्यावर एक टीका करणारा काय, म्हणजे चांगलंही असलं वाईट असलं तर टीका करायची सवय आहे, तो टीका करणारच. तर एका टीकाकाराने म्हटलं की बाबा अहिल्यादेवींनी हे सगळा जो पैसा असा दानधर्मामध्ये उधळला, ते विहिरी बारवा बांधण्यात जे उधळला, त्याच्याऐवजी त्यांनी सैन्याला पैसा द्यायला पाहिजे होता आणि सैन्य मजबूत करायला पाहिजे होतं. पण शास्त्रवचन आहे की जे स्त्रीधन आहे हे धन सामाजिक कामासाठीच वापरलं पाहिजे, हे अहिल्यादेवींना कळून चुकलं होतं. त्यामुळं त्यांचं धन त्या काळामध्ये 16 कोटी रुपये होतं आणि हे 16 कोटी रुपये त्यांनी अशा कामासाठी वापरले. पण ह्यांचं जे होतं, हे जे हिशोब होते, कुठं पैचा घोळ नाही, ह्याच्यासाठी जी माणसं नेमलेली होती, असा कुठेही अपराधपर नाही. त्यांनी जो कायदा काढला होता फडणवीसमध्ये, एक 15 कलमं होती, ती कलमं अशी जबरदस्त होती की कोणाच्या मनात अपराधपर करायचा येतच नव्हतं, असे त्यांनी कायदे केलेले होते. त्यामुळं आता कुठं असं घोटाळे तर किती आपल्याला कितीतरी कानावर पडतात, लोकांना त्याची सवय झाली, काय वाटत नाही. पण त्या टायमाला असे अपराधपर एवढा पैसा त्यांनी सामाजिक कामासाठी खर्च केला, पण कुठंही अशी अपराधपर झाली नाही. आता खरं म्हणजे मी आता ह्याच्याकडे येतो. तर माझं व्याख्यान थांबवायच्या अगोदर गाथेतल्या काही ओव्या आहेत, त्या ओव्या, आणि शेवटी अहिल्यादेवींचं कार्य अगदी झोपडीपर्यंत, अगदी खेड्यापाड्यापर्यंत स्त्रीवर्गांच्या कानावर पडावं, याच्यासाठी एक कविता म्हणा किंवा उखाणा म्हणा, अशा 2 गोष्टी करून मी थांबणार आहे. तर अहिल्याचं सौख्य नाहीचं जीवनी, चाले अणवाणी जन्मभर. अहिल्यादेवींना सुख असं मिळालं नाही. शेवट तर इतका विचित्र आहे की पाठीपोटी कुणीच राहिलं नाही. मुलगा गेला, मुक्ताबाईला नथू म्हणून मुलगा झाला होता, म्हणजे नातू, त्याला गादीवर घ्यायचं ठरवलं होतं. पण यशवंतराव, तो नथू गेला छोट्याशा आजारानं, आणि नथू गेला हे त्याच्या वडिलांना फारच मोठं दुःख झालं. त्या दुःखामध्ये यशवंतराव फणसे गेले. मग यशवंतराव फणसे गेले की मग त्याच्याबरोबर सती जाणं आलं. मग मुक्ताबाई गेल्या. त्यावेळेस अहिल्यादेवी ओरडून सांगत होत्या, अगं मुक्ते नको तू सती जाऊ, कोण आहे मला आता. मुक्ताबाई म्हणते, तुला सगळी लोक तुझी मुलं आहेत, तू त्यांची माता आहेस, तुला आहे, पण माझे पती गेल्यानंतर मला कुणीच नाही, तू सुद्धा नाहीस, मला जाऊ दे. शेवटचं तुम्हाला सांगतो, त्या काळामध्ये ज्या सवाष्ण बायका आहेत ते कार्य करताना अहिल्यादेवींना असं, अहिल्यादेवी शेवटच्या वेळेस म्हणत होत्या, माझ्या मुलीच्या केसाला मला तेल लावू द्या. तर त्या सवाष्ण स्त्रियांनी जवळ येऊ दिलं नाही अहिल्यादेवींना. केवढं दुःख हो. सती जाऊ नको म्हणून विनंती केली, पण शेवटी तुम्हाला सांगतो, आता मॅडमने सांगितलं की सतीच्या पद्धतीच्या वेळेस असे वाद्य वाजवली जायची. ती वाद्य का वाजवली जायची, तर त्या सतींचा आवाज लोकांच्या कानापर्यंत गेला नाही पाहिजे. ते ओरडायच्या ना मोठमोठ्यानं, तो आवाज गेला नाही पाहिजे. आणि मग काठी घेऊन त्यांना आत असं ढकलून दिलं जायचं. ती ज्यावेळेस मुक्ता सती गेली त्यावेळेस माय लेकीची नजरानजर शेवटची झाली, त्यावेळेस काय भयानक दृश्य असेल. शेवटचा धागा होता तो सुद्धा समोर जळतोय म्हणलं तर केवढं मोठं दुःख. अशी सगळी दुःख त्यांच्या समोर. घरातली 22 माणसं गेली, पण सगळ्या रयतेलाच त्यांनी
आपली मुलं मानली होती. त्यामुळं रयतेला सुख लागेल अशा पद्धतीनंच राज्यकारभार केला. त्यामुळं जगामध्ये यांच्या राज्यकारभाराला थोडंच नाही तुम्हाला सांगतो. तर माल्कम नावाचा गव्हर्नर होता. त्यांनी अहिल्यादेवींच्याबद्दल इतकं छान लिहिलेलं आहे आणि हे वाचलं स्कॉटलंडमधल्या जोनाबेल्ली नावाच्या कवयित्रीनं आणि तिनं अहिल्यादेवींच्यावर खंडकाव्य लिहिलं 700 ओव्याचं. तर परत एका ब्रिटिश लेखकाने म्हटलंय की जर स्त्रियांचा इतिहास लिहायचं ठरवलं तर अहिल्यादेवींचं नाव पहिल्या नंबरला येईल. अशा पद्धतीनं अहिल्यादेवींचं कार्य, साधारण त्यांचं प्रशासन पाहिल्यानंतर थोडंसं हे की अहिल्याचं सौख्य नाहीच जीवनी, चाले अणवानी जन्मभर, देवा पांडुरंगा बसावे ते ध्यानी, जे गाथेमधूनही सांगितलेले. नसे आकाशाला अनेक वाऱ्याला, ईश्वरी देहाला जात नसे, प्रकाशाला नसे ना चंद्र सूर्याला, अनेक पाण्याला जात नसे. जे वाचतील गाथा मनातील व्यथा, जातेभेद कथा संपतील, सांगितले त्यांनी मनाला जपणे अपत्याप्रमाणे इतरांच्या. काय बघा ना, हे अहिल्यादेवींची जी धारणा आहे ती धारणेला फक्त मी शब्दाचं रूप दिले. एखाद्याच्या मनाची जपणूक करायची, पण ती कशा पद्धतीने आपण आपल्या मुलाला, आपल्या अपत्याला जपतो तशा पद्धतीनं त्याचं मन आपण जपलं पाहिजे. सांगितले त्यांनी मनाला जपणे अपत्याप्रमाणे इतरांच्या, सत्ता अविवेकी तेने सर्व व्यर्थ आणि का अनर्थ ठरलेला. असे दयाळू त्या सत्ताधाऱ्याने विवेकी वागणे सोडू नये. मरणास हवे दिव्य काहीतरी, तेव्हा मौज खरी मरणात. विदर्भामधल्या शेतकऱ्यांच्या कानावर ही ओवी गेली पाहिजे. अरे मरावं ज्याने की खरंच काहीतरी आहे, मरणामध्ये काहीतरी दिव्य आहे, दिव्य केलेलं असेल तरच मराव. काही न करता मरणं किती म्हणजे अनर्थ आहे, किती चुकीचं आहे. मरणास हवे दिव्य काहीतरी, तेव्हा मौज खरी मरणात. मानी मनुष्याचा होतो मनभंग, चिते होणी धग त्याची असे. हे वाक्य अहिल्यादेवींनी आपल्या सासऱ्यासाठी वापरलेलं आहे. सासरा ज्यावेळेस पेशव्यांच्याकडून अपमान झाला त्यावेळेस ते अपमान त्यांना सहन झाला नाही. त्यावेळेस ह्या म्हणाल्या की बाबा ही जी अपमानाची धग आहे, तर ही मानी मनुष्याला असा जर त्याच्या मनाचा भंग झाला, त्याच्या मनाच्या विरुद्ध घडलं तर चित्ते होऊन जाण्यापेक्षा सुद्धा ती धग भयंकर आहे. पैशाच्या मोहाने काव्य ते करणे, स्तुतिपाठ गाणे न घडणे. अहिल्यादेवींनी त्यांच्याकडं आलेल्या एका कवीची जी चौपडी आहे ती नर्मदेमध्ये टाकून दिली आणि त्याला सांगितलं, तू असं काव्य करू नको, काव्य देवांची स्तुती कर, स्त्री देहाची स्तुती करू नको, अशावर काव्य करू नकोस. आणि म्हणून पैशाच्या मोहाने काव्य ते करणे, स्तुतिपाठ गाणे न घडणे, अहिल्या गाथेची पारायणे घडो, कुमार्गाशी सोडो जनसारे, काळजाला इथे काळीच सांगते, कृतीने दावे ते कार्य सारे, प्रचिती येईल गेल्याचं नाही तर अंतकरणात मातोश्रीचं, दुःखे विसरुनी इतरा जपणे, निर्मोही राहणे सर्व काळ. अशा पुण्यश्लोक त्या अहिल्यादेवी कवडसा दावी सूर्यासम. अरे सूर्य उगवल्यानंतर दरवाजा जरी बंद असला तर त्या फटीतून सूर्याचं किरण येतं आणि सगळं खोली उजळून टाकतं. असं हा कवडसा सूर्यासारखा येतो. अहिल्या कवडसा दावी सूर्यासम, चरित्र त्यांचे जर म्हणून भावले, लिहून काढले ईशकृपे. अशा पद्धतीनं हे मी बरंचसं बोललो. आता एक शेवटचं आणखी थोडंसं म्हणतो की मी बेलभंडार कादंबरी 1997 साली लिहिली. ते कादंबरी लिहिताना माझ्या मनात आलं की जे सुशिक्षित लोक आहेत ते वाचतील, त्यांना ते समजेल. पण अनेक खेड्यापाड्यातल्या स्त्रिया, त्यांना कुठं शिक्षण हो, त्यांना अहिल्यादेवीचं महत्त्व कसं कळणार. माझ्या डोक्यात हा विचार आला. मी ती बेलभंडार कादंबरी लिहिताना त्याच्यामध्ये कविता लिहिल्या, त्याच्यामध्ये अभंग लिहिले, त्याच्यामध्ये धनगरी ओव्या लिहिल्या, सगळं असं. कारण हे जी कादंबरी लिहितानाच एक मेंढका येतो आणि विचारतो अहिल्यादेवीचं कार्य सांगा. तो मेंढका ऐकतोय आणि मी सांगतोय. मग त्याला एखादी गोष्ट नाही समजली तर धनगरी ओवेतनं सांगतोय, कवितेतून सांगतोय, सगळ्या पद्धतीनं त्याला समजावले. आणि त्या कादंबरीमध्ये
कादंबरीमध्ये मी एक उखाणा टाकला आहे की स्त्रियांच्यापर्यंत अहिल्यादेवीचं कार्य गेलं पाहिजे. तर तो उखाणा म्हणतो आणि आजची माझी सेवा संपवतो. आलाला रुकवत मांडवाची दारी, आलाला रुकवत मांडवाची दारी, रुकवतावर होती घागर, माता अहिल्या होती सागर, सागराच्या लाटा गावगाव पोचवल्या वाटा, वाटाच्या कडेने लावली झाडं, गावगाव बांधलं वाडं, वाड्याला दगड चिरेबंदी, मातेने केली हुंडाबंदी, हुंडाबंदीने होऊ लागली लग्न, माता अहिल्याच्या वाटेला नाना इग्न, इग्न येऊन मी होती समिंदर, गावगाव बांधली मंदिरं, मंदिरावर कळस, माता अहिल्या राजकारणात डोळस, कळसाव पारवा, गावगाव बांधल्या बारवा, बारवाचं पाणी लई गोड, फितुरांची मोडली खोड, फितूर झाला गंगोबा तात्या, अशा लोकांच्या बुद्ध्याच कोत्या, लिहून घेतल्या धार्मिक पोत्या, त्या पोत्यातलं चाळा पान ना पान, त्यावर लिहिले अहिलेचं इमान, अशी होती माता अहिल्या राणी, तिच्या नावानं गाऊ गाणी, तिच्या नावानं गाऊ. धन्यवाद सर. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं प्रशासन अतिशय ओघवत्या शैलीनं सांगितलेलं आहे. निर्मम, निर्मळ, पवित्र आणि त्यागी असणारं व्यक्तिमत्व कसं उत्कृष्ट प्रशासन करतं, हे प्रशासन प्रत्येक व्यक्तीला, त्याच्या कुटुंबाला, समाजाला आणि राष्ट्राला कसं उपयुक्त असतं ते आपण खरंच खूप छान सांगितलं सर. संरक्षण किती गरजेचं असतं, विश्वास महत्त्वाचा असतो, त्याचबरोबर न्यायप्रियता किती उत्कृष्ट होते, ह्या सगळ्यांचा आढावा आपण अतिशय कमी शब्दात परंतु अनंत सागर आमच्यापुढं खुला केला, त्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद. आणि आयोजकांचे पण मी धन्यवाद मानते की ही चंडक व्याख्यानमाला जी आहे त्या व्याख्यानमालेमध्ये असं असतं की 3 दिवस व्याख्यान असतात, परंतु 2 दिवस बाहेरचे वक्ते असतात, पण 1 दिवस सोलापूरकर असतो. हे फार महत्त्वाचं आहे. आयोजकांची ही जी एक काटकसर नाही आहे सर, आपल्या सोलापूरच्या मातीतल्या कणखर व्यक्तिमत्वांना व्यासपीठ देऊन समोर आणणं हे फार महत्त्वाचं आहे. हे कुणीही करू शकत नाही आहे, हे मी पुन्हा एकदा अधोरेखित करते. आणि हे फार गौरवाचं आणि कौतुकाचं आणि पुढं ही धुरा नेण्यासारखं आहे. म्हणून आयोजकांचं पण इथं मी पुन्हा एकदा आभार मानते. आणि खरंच गोविंदजी काळे यांनी खूप सुंदर त्यांच्या बेलभंडारा असेल की एक कवी, मी महाकवी मगाशी का म्हटलं, कारण एखाद्या व्यक्तिमत्वाला चरित्रातून सांगणं, कादंबरीतून सांगणं, परंतु ते महाकाव्यातून सांगणं फार अवघड असतं, कारण ती मानसिकता शेवटपर्यंत जपणं फार गरजेचं असतं. म्हणून मी त्यांना महाकवी म्हटलं. खरंच तुम्ही छान प्रशासन उलगडून दाखवलं, ते आमच्या व्यक्तिगत आणि राष्ट्रापर्यंतच्या सर्व पातळ्यावरती ते उपयुक्त ठरेल. यानंतर मी शेवटच्या पायरीवरती येते आहे की आभार प्रदर्शन करण्यासाठी मी आमंत्रित करते गझलकार बदी उज्जमा जी बिराजदार यांना. महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा सोलापूर आयोजित शेठ लोणकरणजी चंडक स्मृती व्याख्यानमालेचे या 3रे पुष्पचे व्याख्याते, कादंबरीकार, कवी, कथाकार आदरणीय गोविंदजी काळे यांचे सर्वप्रथम मी आभार मानतो. आणि त्यानंतर स्क्रीन मीडिया आणि प्रिंट मीडिया याचे प्रतिनिधी जे काही आज आलेत आणि येऊन गेलेत वगैरे, जे छायाचित्र वगैरे काढून, त्या सर्वांचे सुद्धा मी आभार मानतो. आणि तमाम रसिकांचे आभार मानतो. आणि अध्यक्षांच्या परवानगीने आजचा हा कार्यक्रम संपला असे मी जाहीर करतो. धन्यवाद.